आणि शेवटी 1802 साली ब्रिटिशांनी हिंदुस्थान ताब्यात घेतला. तो कोणाकडून घेतला तर तो मराठ्यांकडून. अब्दालीच्या 100 स्वारांपुढे 5,000 लोक पळून जातात असं अंदाजे म्हणतात. हो. तर अशा भीषण परिस्थितीत एकही गोळी वाजली नाही, पण कुठली गोळी वाजली तर फक्त मराठ्यांची गोळी वाजली. आजचा जो पाकिस्तान आहे, काश्मीर वगळता, तो सगळा अब्दालीनं त्यावेळी आपल्या नावे करून घेतलेला आहे. मग मराठी पेशावरवर घुसले, पेशावरचा ताबा घेतला. तर भाऊसाहेबांनी जामा मशिदीच्या छतावर तोफा चढवल्या. दिल्लीच्या लाल किल्ल्यात तर त्या दिवाणे आमो खास याच्या छताची चांदी काढली आणि त्याची किंमत 9,12,000 रुपये झाली. त्याचं वजन जवळजवळ 9 टन पेक्षा जास्त भरेल. शिंदे होळकर हे पेशव्यांच्या राज्यात स्वतः भागीदार आहेत असंच मानायचं. रणांगणावर मला वाटतं 24 घीग होते प्रेतांची. नाना साहेब पेशवे तर म्हणायला लागले, मी नर्मदेत जातो, नावेत बसतो आणि नावेला होल करून नाव बुडवतो. तुम्ही असं म्हटलं की कोहिनूर हिरा पुण्यात असता, एवढीच मोठी फरमानं असायची प्रत्येकाला दिलेली. हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एकेका फरमानाची किंमत साधारण 2 कोटी 3 कोटी रुपये एवढी पण असू शकते. औरंगजेब फार कमी बोलायचा, म्हणजे 3 ते 4 शब्द. तारीफ करायचं काय म्हणायचं, आफरीन आफरीन एवढंच म्हणायचं. हे जे फरमानं आहे हे औरंगजेबानं त्यात स्वतःच्या हस्ताक्षरात थोडासा मजकूर लिहिलेला आहे आणि शिवाजी विरुद्ध आपल्याला पुढे मोहीम करायची असं बादशहा त्यात त्यांना सांगतोय. महमूद हुसेनीची वगैरे पुस्तकं जे पुस्तक अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये उपलब्ध नाही ते तुम्ही रशियामधनं उपलब्ध केलं. सेंट पीटर्सबर्ग म्युझियमनं ते मॅन्युस्क्रिप्ट विकत घेतलंय आणि त्या सेंट पीटर्सबर्ग म्युझियमने त्याचं स्कॅन केलेलं आहे. तर ते स्कॅन मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ते स्कॅन मागवले. ते 1200 पानांचं हस्तलिखित. पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातली एक अत्यंत दैदिप्यमान अशी घटना आहे. पानिपताच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला का त्या पराभवात देखील मराठे जिंकले, हे सगळं मागच्या जवळजवळ 260 वर्षात महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस पाहत आलाय. प्रत्येक वेळेला पानिपताची उजळणी केली जाते. पानिपताचा इतिहास, पानिपताच्या त्या युद्धभूमीवर लढलेले मराठे, त्या मराठ्यांच्या आठवणी, या सगळ्यामधून महाराष्ट्र कधी बाहेर पडलाच नाही. महाराष्ट्राच्या हृदयाच्या अत्यंत जवळची अशी ही घटना आहे. आणि याच पानिपताचे अभ्यासकार मनोज दानी आज आपल्यासोबत आहेत. मनोज दानींनी पानिपताचा अभ्यास करताना नेहमीच्या मार्गानं न जाता जगातल्या वेगवेगळ्या देशातून, जसं की अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, रशिया आणि इतर सगळ्या देशांमधून पानिपताचे संदर्भ शोधून काढले. अफगाणिस्तानमध्ये जाऊन अगदी पश्तो भाषेतला अब्दालीचा पोवाडा देखील शोधून काढला आणि तो मराठीत भाषांतर केला. अशा प्रकारचं संशोधन त्यांनी पानिपताबद्दल केलं. तसंच संशोधन त्यांनी मराठ्यांच्या इतिहासात इतर अनेक गोष्टींमध्ये केलं आणि इतिहासामध्ये एक अमूल्य असं योगदान दिलं. आज मनोज दानी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या एका नवीन पुस्तकाच्या निमित्तानं त्यांनी मुघलांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सरदारांना दिलेली फरमानं, त्या फरमानांचा संपूर्ण इतिहास, त्यांचं भाषांतर आणि ती फरमानं ते आपल्यासोबत घेऊन आलेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनोज दानींच्याकडून पानिपत बद्दल जाणून घेणार आहोत, त्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत, त्याशिवाय त्या मुघलांच्या फरमानांच्या बद्दल आणि औरंगजेबाच्या महाराष्ट्रातल्या त्या 25-26 वर्षाच्या काळाबद्दल देखील. या व्हिडिओच्या शेवटी मनोज दानी आपल्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आलेत. ती म्हणजे जवळजवळ 4.5 फूट लांब आणि जवळजवळ 2.5 फूट रुंद असं एक मोगलांचं फरमान. हे फरमान मोगलांनी मराठ्यांना पानिपतला येऊन लढण्यासाठी दिलेलं निमंत्रण होतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिंदुस्थान अडचणीत होता आणि हिंदुस्थानच्या अडचणीत मराठे हिंदुस्थानसाठी लढायला दिल्लीला गेले आणि पानिपतचं युद्ध घडलं. त्यासाठीचं अधिकृत आमंत्रण, त्याचं जे आमंत्रणाचं फरमान, ते आज मनोज दानी आपल्या इथं घेऊन आलेत. मी आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये, या पॉडकास्टसाठी मनोज दानी सरांचं स्वागत करतो. नमस्कार मनोज सर. धन्यवाद. पानिपतच्या युद्धाबद्दल तुम्ही जेव्हा अभ्यास करता किंवा वाचायला सुरुवात करता, त्यावेळेला आपल्याला सर्वांना हा प्रश्न मराठी माणसाला पडतो की महाराष्ट्र हा विंध्य पर्वताच्या खाली असलेला एक दक्षिण भारताचा भाग समजला जातो. पण पानिपतचं युद्ध लढायला मराठे मुळात उत्तरेत का गेले? जे पानिपत दिल्लीच्याही उत्तरेला आहे अशा ठिकाणी मराठे का गेले आणि तिथं मराठ्यांनी जाऊन ते युद्ध लढायचं कारण काय होतं? हो, जरूर. तर आपण आता बेसिक्स पासून सुरुवात करूयात की मराठे यांचे मुख्य म्हणजे सदाशिवराव भाऊ, जे नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते. नानासाहेबांचे वडील बाजीराव
बाजीरावांचे भाऊ चिमाजी अप्पा, त्यांचा मुलगा सदाशिवराव भाऊ. म्हणजे तर बाजीराव पेशव्यांचे पुतणे. पुतणे हे सदाशिवराव भाऊ. अहमद शाह अब्दाली हा होता अफगाणिस्तानचा मुळात राहणारा, आणि त्या काळात अफगाणिस्तान हा देशच अस्तित्वात नव्हता, कारण अफगाणिस्तान हा मोगल राज्याचा एक सुभा होता. तर नादिर शहाच्या मृत्यूनंतर अहमद शाह अब्दालीनं भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. तर ज्यावेळी हा अब्दाली हा परकीय माणूस ज्यावेळी दिल्लीच्या बादशाहीला बुडवण्यासाठी आला आणि उत्तरेतल्या कोणीही त्या बादशाहीच्या वतीनं म्हणजे हिंदुस्थानच्या वतीनं त्याचा प्रतिकार करायचे प्रयत्न केले नाही, त्यावेळी आजच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री आला, हे जसं आहे ना, तसंच मग दक्षिणेतल्या मराठ्यांनी ही जी बुलटी बादशाही आहे त्याची धुरा सांभाळून आणि आपल्या हिंदुस्थानचा कारभार हा हिंदुस्थानी लोकांनीच चालवावा, हे जे प्रिन्सिपल होतं या तत्वासाठी मराठे लागले. तसं जर तुम्ही म्हटलात तर मराठे आणि अब्दाली हे फार लांबचे होते, म्हणजे यांचा परस्परांशी काही भांडण असण्याचं कारण नव्हतं. पण भाऊंचा पत्रव्यवहार आपण पाहिला, भाऊ म्हणजे सदाशिवराव भाऊ, तर त्यांचा पत्रव्यवहार आपण जर पाहिला तर तुम्हाला त्यातनं एक तत्व दिसतं की आम्ही सगळे हिंदुस्थानी आणि अब्दाली हा परकीय. तर तुम्ही परकीयाचं जड, परकीयांची मुळं ही या बादशाहीत ऋतू देऊ नका. आपण आतले लोक, हिंदुस्थानची लोक जे आहेत, आपण आपले प्रश्न आपापसात सोडू, यात कोणी भलता माणूस तुम्ही घेऊ नका, हेच मराठ्यांचं मुख्य तत्व होतं. आणि या उदात्त तत्वासाठीच मराठे पानिपतमध्ये लढले. म्हणजे मराठ्यांच्या त्यावेळी देखील ही भावना होती की हा हिंदुस्थान देश एक आहे, भलेही आदिलशाही असेल किंवा निजामशाही किंवा इथल्या ज्या शाह्या असतील, मुघल असतील किंवा अवधचे नवाब असतील, या वेगवेगळ्या शाह्या, वेगवेगळी राज्य असली तरी हिंदुस्थान नावाची एक संकल्पना मराठे मानत होते आणि हिंदुस्थानच्या बाहेरच्या शत्रूला आपण ओळखू शकत होतो, ही एक मराठ्यांची तेव्हाची भावना होती असं आपण म्हणू शकतो. हो, परकीय आणि स्वकीय याच्यात तो भेद मराठ्यांनी केला होता. आणि तुम्ही बघाल की ही ही गोष्ट जशी मराठ्यांनी केली ना, तीच गोष्ट पुढे इंग्रजांनी केली. म्हणजे इंग्रजांनी ज्यावेळी राज्य ताब्यात घेतलं भारताचं, त्यावेळी त्यांनी मोगलांच्या वतीनं म्हणजे बंगालपासून दिल्लीपर्यंत जो इंग्रजांचा प्रवास झाला तो असाच झाला. तर मराठ्यांचा हेतू तोच होता की नामधारी मोगल बादशाहीच्या नावाखाली प्रत्यक्ष कारभार आपल्या हाती ठेवायचा, पण बादशाहीच्या एका सूत्राखाली सगळ्यांना एकत्र आणायचं. मराठ्यांनी साधारण किती वर्ष बादशाही आपल्या हाती घेऊन सांभाळली असं म्हणता येईल? तुम्ही म्हणाल तर हे वेगवेगळ्या टप्प्यात सुरू झालं. म्हणजे असं म्हणता येईल की बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, छत्रपती शाहू महाराज यांनी जो पाया घातला त्याच्यावरती मग एक चांगली भक्कम इमारत नानासाहेब पेशव्यांनी बांधली. आणि त्याच्यावरती मग माधवराव पेशवे, नंतर महादजी शिंदे या सगळ्यांनी कळस उभारला. आणि शेवटी 1802 साली ब्रिटिशांनी हिंदुस्थान ताब्यात घेतला. तो कोणाकडून घेतला तर तो मराठ्यांकडून घेतला. तर असं तुम्ही पाहाल तर 1720 ते 1802 अशी साधारण जवळजवळ तुम्ही म्हणाल तर 88 वर्ष भारताचा कारभार आपण चालवला मराठ्यांचा. याच्यामध्ये मी जेव्हा तुमचं हे अज्ञात पानिपत नावाचं पुस्तक वाचत होतो त्यावेळेला मला काही संदर्भ मिळाले की मराठ्यांच्या वतीनं काही मराठा सरदार हे भरपूर काळासाठी दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरात राहत होते, जसं की अंताजी मानकेश्वर आणि गोविंदपंत बुंदेले. यामध्ये अंताजी मानकेश्वरांच्या बद्दल तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या प्लीज आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही सांगा. तर हे पानिपतच्या युद्धाच्या वेळी नाही, पण त्याच्या एक 3 वर्ष आधी घडलेल्या घटना आहेत. आणि यावेळी मल्हारराव होळकर आणि रघुनाथराव हे उत्तरेकडे निघाले होते, पण ते पोचायच्या आत अहमद शाह अब्दाली दिल्लीत आला. आणि नुसता दिल्लीत तो थांबला नाही, तर त्याने दिल्लीहून मथुरेवरही हल्ला केला आणि तिथलं देऊळ त्यानं पाडलं, तिथल्या गोसाव्यांची कत्तल केली. अशा वेळी हिंदुस्थानात एक गोळी वाजली नाही, पण एकट्या अंताजी मानकेश्वरानं अब्दाली विरुद्ध लढा दिला. आणि हिंदुस्थानची परिस्थिती त्यावेळी अशी होती की अब्दालीच्या 100 स्वारांपुढे 5000 लोक पळून जातात असं अंताजी म्हणतो. तर अशा भीषण परिस्थितीत एकही गोळी वाजली नाही, पण कुठली गोळी वाजली तर फक्त मराठ्यांची गोळी वाजली. त्यावेळी आणि रघुनाथरावांची वाट पाहणं किंवा होळकरांची वाट पाहणं हे जास्त योग्य झालं असतं तुम्ही जर डोक्यानं विचार केला. पण हृदयातनं पाहिलं तर शत्रू उभा आहे, कुणाची वाट बघण्यापेक्षा आपण लढा दिला पाहिजे या वृत्तीनं अंताजीनं 3 लढ्या दिल्यात. आणि स्वतः अंताजीचा मुलगा त्यात कामाला आलेला आहे. या 3 लढायांच्या मध्ये हो, त्यातल्या एका लढाईत अंताजीचा स्वतःचा मुलगा कामाला आलेला आहे. अंताजीचे हजारो घोडे ठार झालेले आहेत. अंताजीचे जवळपास 1000 स्वार ठार झाले.
आणि तरीही अंताजी म्हणतो की आम्ही तुमच्या म्हणजे पेशव्यांच्या नावावरच कारभार उरकून घेतो. म्हणजे तो नाहिम्मत झाला आहे किंवा तो निराश झाला आहे असं तुम्हाला एकही लक्षण दिसत नाही. असा बहाद्दर, तलवार बहाद्दर जो होता तो अंताजी होता. अंताजीचं तेच वैशिष्ट्य वाटते की जिथं हिंदुस्थानचे तेव्हाचे म्हणजे उत्तर भारतातले जे राजे महाराजे किंवा नवाब असं समजत होते की अब्दालीच्या सैन्याच्या समोर आपण उभं राहू शकत नाही, तिथं अंताजी इतक्या साऱ्या लढाया देतोय, 3-3 लढाया देतोय. आणि मला वाटतं अब्दालीला सुद्धा हा प्रश्न पडलाय की हा एकच माणूस का लढतोय अब्दालीच्या विरुद्ध, इतर कुठलाही हिंदुस्थानचा राजा लढत नसताना. तर याच काळामध्ये जेव्हा अब्दाली 3 वर्षा अगोदर पानिपताच्या 3 वर्षा अगोदर जी अब्दालीची मोहीम झाली, त्यामध्ये जेव्हा अब्दाली आला होता, त्यावेळी तुम्ही तुमच्या या पुस्तकात लिहिलंय की अब्दालीनं तेव्हाच भारताची फाळणी करून घेतली आणि त्या फाळणीच्या आधारावरच पुढं 1947 साली जी जिनांनी या देशाची फाळणी केली, त्या फाळणीमध्ये आणि अब्दालीनं अहदनाम्यामध्ये जी फाळणी केली, त्यामध्ये एक प्रकारचं साम्य आहे असं तुम्ही लिहिलंय. ते साम्य काय आहे आणि कशा पद्धतीने अब्दालीनं ही फाळणी केली होती? हो, तुम्ही फार महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर असं आहे की अब्दाली ज्यावेळी आला त्यावेळी त्याचा मुख्य हेतू होता की त्यावेळी अफगाणिस्तान हा मोगल राज्याचा भाग होता. त्याच्यामुळं आपलं जे काही घर आहे अफगाणिस्तानातलं ते आपल्या नावे करून घेणं हा तर हेतू होताच. पण त्याच्या बाजूचे जे प्रांत आहेत, म्हणजे आता तुम्ही अफगाणिस्तानाचा पाहिलात तर त्याच्या बाजूला आहे पंजाब, त्याच्या बाजूला आहे काश्मीर, त्याच्या बाजूला आहे सिंध, त्याच्या बाजूला आहे मुलतान. हे जे सगळे प्रांत आहेत, हे सगळे प्रांत अब्दालीनं आपला मुलगा तैमूरशाह याच्या नावाने लिहून घेतले. आणि मोगल राज्य आणि आपलं राज्य ह्याच्यामध्ये जी हद्द ठरते ती पंजाबची हद्द आणि सिंधची हद्द ठरवली. म्हणजे एका दृष्टीनं आजचा जो पाकिस्तान आहे, काश्मीर वगळता, तो सगळा अब्दालीनं त्यावेळी आपल्या नावे करून घेतलेला आहे. तो त्यानं जो करार करून घेतला, ज्याला अहदनामा म्हटले, तो नक्की कुणाबरोबर केला? दिल्लीच्या बादशाह बरोबर केला? होय. तर ज्यावेळी दिल्ली अब्दालीच्या ताब्यात आली त्यावेळी मग अब्दालीनं तलवारीच्या जोरानं तो करार करून घेतलाय आणि मोगल बादशाहकडून अधिकृत अब्दालीनं फरमान करून घेतलेलं आहे. तर ते मूळ फरमान आज अस्तित्वात नाहीये, पण आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा लेखक महमूद अल हुसेनी आहे. त्याचं एक तारीख-ए अहमद शाही नावाचं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकात त्यानं लिहिलंय की मला अहमद शहाचा इतिहास लिहायचा होता आणि त्याच्यात जे काही सरकारी दप्तरातील अधिकृत कागदपत्र मला मिळाले त्याच्यानुसार मी ते लिहिलेलं आहे. तर या सरकारी दप्तरात हा अहदनामा असला पाहिजे आणि त्या दप्तरातून हुसेनीनं आपल्याला तो उतरवून काढलेला आहे. त्यामुळे तो त्या पुस्तकातून तो आपल्याकडे पोचलेला आहे. म्हणजे त्याच लाईन्सवरती नंतर जे पंजाब आणि सिंधची फाळणी होऊन तो भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि आताच्या पाकिस्तानमधला जो खैबर पख्तूनख्वा असेल किंवा जो बलुचिस्तान असेल ते प्रांत तर त्याच्या पलीकडेच होते, त्यामुळे ते प्रांत नैसर्गिक नियमानच पाकिस्तानमध्ये राहिले. तसं म्हणाल तर पंजाबची फाळणी झाली आहे, पण सिंध प्रांत जो आहे तो अख्खा गेलाय तिकडे गेलेला आहे. तर सिंध, मुलतान हे जे भाग आहेत हे अख्खेच्या अख्खे पाकिस्तानला मिळालेत. आणि तुम्ही म्हणाल खैबर पख्तूनख्वा, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली हे जे आजचे भाग आहेत ना, हे त्यावेळी पंजाबमध्येच मोडत होते. ओके. त्याच्यामुळे काय आहे की अख्खा पंजाब म्हणजे अगदी दिल्लीला अब्दाली येऊन भिडला होता. आणि तुम्ही बघाल तर जिना जे मागतात, जिना दिल्ली मागत होते. तर जिना जे म्हणतायत त्याला तो हिस्टॉरिकल बेसिस आहे. म्हणजे इक्बाल जो म्हणतो पाकिस्तानची जी कन्सेप्ट आहे ना, ती त्यांनी इथूनच घेतली. म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की तुम्ही पाकिस्तानची जी मिसाईल्स आहेत त्यांची नावं पहा. घौरी, पुढचं नाव काय, अब्दाली. मग हे जे हे फार जुनं कनेक्शन आहे. म्हणजे त्यांनी अब्दालीपासून प्रेरणा घेतच ही चळवळ त्यांनी पुढे पुढे चालवत आणलेली आहे. आणि त्यांच्या मागण्यांचा बेसिसच हा आहे की हा प्रांत आमचा आहे आणि हे आम्हाला देऊ. मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपण आता मागच्या जवळजवळ 100 वर्षांपासून असं म्हणत आलोय की मराठे आटके पार गेले, आटके पार झेंडे रोवले. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट तुमच्या संशोधनातनं पुढे आणली पहिल्यांदा की आटके पार ही गोष्ट खरं तर मराठ्यांनी केलेलीच होती, पण मराठे आटके पार गेलेले म्हणजे अगदी ते पेशावर पर्यंत गेलेले. ते पेशावर पर्यंत जाणारे मराठे कोण होते? तो पेशावर पर्यंत जाण्याचा मराठ्यांचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा. तर हे काय याचं आहे की एक प्रख्यात इतिहासकार होते जदुनाथ सरकार.
तर जदुनाथ सरकारांनी असं विधान केलं की मराठे काही पेशावर काय पंजाबात फक्त गेले होते, लाहोरहून परत आले. आणि हे जे पुढच्या तुम्ही पराक्रमाच्या कथा सांगता या सांगोवांगीच्या किंवा काल्पनिक आहेत असं जदुनाथांचं म्हणणं म्हणजे फक्त मराठे स्वतःची पाठ थापटून आहे. घेण्याच्या. आणि चांगल्या भाषेत सांगायचं तर ते आपले मुंह मिठ्ठू म्हणतात ना, हा 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 तसं जदुनाथांचं थोडंसं इम्प्रेशन होतं. पण भारत इतिहास संशोधक मंडळातले ज्येष्ठ इतिहासकार गणेश हरिखरे, तर त्यांचं नाव फार लोकांना माहीत नसतं. हो हो पण त्यांनी केसरीमध्ये पुराव्यासकट लेख लिहिला आणि जदुनाथ सरकारांना जे फारसी कागद मान्य होते त्या फारसी कागदांच्या आधारावरच असं सिद्ध करून दाखवलं की मराठे म्हणजे कोण नक्की मराठे, तर त्यात 3 नावं येतात: नरसोजी पंडित, तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे. हे जे 3 मराठे आहेत हे पेशावरहून निघून दत्ताजी शिंद्यांना भेटायला आले असा आपल्याला उल्लेख मिळतो. मग हे जर पेशावरून निघाले असतील तर पेशावरला ते पोचले असणार, बरोबर ही गोष्ट उघड आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो की मराठी घोडे जे आहेत ते तंजावर पासून पेशावरपर्यंत हे म्हणजे नक्की पोचले. जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान. हो, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत. मराठे तैमूर शहाचा पाठलाग करण्यासाठी म्हणून अटकेपर्यंत गेले असं आपण ऐकलं होतं, म्हणजे जो अब्दालीचा मुलगा होता. पण त्याच कारणास्तव ते अजून पुढे पेशावर पर्यंत गेले की त्याच्या मग अजून काय दुसरा उद्देश होता तर मराठ्यांचा? मराठे ज्यावेळी दिल्लीत होते त्याच्यानंतर त्यांनी सरहिंदवर हल्ला केला आणि सरहिंदला त्यांना शिखांची फौज येऊन मिळाली. सरहिंदचा भाग आपण आता कसा सांगू शकतो? म्हणजे सरहिंद हे गाव आजही आहे. सरहिंद या नावाचं गावच आहे. तर तिथे किल्ला आहे, तो मराठ्यांनी त्या किल्ल्याला वेढा घातला आणि आदिना बेग हा तिथला अंमलदार होता. ओके. तर हा आदिना बेग पंजाबचा प्रांत आहे. पंजाबचा प्रांत. ओके. तर तिथे आदिना बेग आणि शिखांची कुमक मराठ्यांना येऊन मिळाली. आणि तैमूर शहा तुम्ही म्हणताय, तर तैमूर शहाचं वय त्यावेळी 10-12 वर्षाचा होता, तो लहान मुलगा होता. तर त्याला जहान खान नावाचा एक अब्दालीचा सरदार होता. तर डी फॅक्टो म्हणजे त्याचा पालक हा जहान खान होता आणि जहान खानच सगळं लढायचं काम बघत होता. तर एवढी मोठी फौज एकत्र होऊन त्याच्यावर आली, मग यांना पळताभोई थोडी झाली आणि यांनी कशी बशी धडपडत रावी नदी ओलांडली, मराठ्यांनी रावी नदी ओलांडली. मग ज्या पंजाबातल्या 5 नद्या आहेत त्या ओलांडत मराठी घोडदळ त्यांच्या मागे गेलं आणि हे पेशावरला पोचले तरी मराठी त्यांचा पाठलाग सोडत नव्हते. मग मराठी पेशावरवर घुसले, पेशावरचा ताबा घेतला आणि पेशावरच्या पुढे तुम्ही म्हणाल तर अटकची खिंड येते आणि तो डोंगराळ भाग सुरू होतो. तर तिथे डोंगराळ भागात जाण्यासाठी मराठ्यांकडे योग्य साधनं नव्हती, म्हणून मराठ्यांनी तिथे ब्रेक घेतला आणि मग अब्दालीचा एक पुतण्या होता त्याला त्यांनी तैमूर शहाच्या विरुद्ध पाठवायचा प्लॅन केला आणि मराठे पेशावरला थांबले. ओके. पानिपताच्या इतिहासात आपल्याकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण नेहमी अभिमानानं सांगत असतो ती म्हणजे पानिपताच्या लढाईच्या अगोदर 1 वर्ष घडलेली म्हणजे दत्ताजी शिंदेची जी हत्या झाली. त्या हत्येमध्ये दत्ताजी शिंदेंना जेव्हा विचारलं होतं पाटील लढोगे, तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले होते की बचेंगे तो और भी लढेंगे. त्या एका महत्वाच्या लढाईबद्दल काय सांगता येईल आणि दत्ताजी शिंदे जर असते तर मराठ्यांना किती मोठा ऍडव्हान्टेज मिळाला असता पुढच्या पानिपतच्या युद्धात? ज्यावेळी बाजीराव पेशवे पहिले यांनी मराठ्यांचं राज्य जे आहे ते उत्तर हिंदुस्थानात वाढवायला सुरुवात केली. तर पहिले बाजीराव यांचे डावे उजवे हात म्हणजे शिंदे होळकर. तर मल्हारजी होळकर एका बाजूला आणि राघवजी शिंदे हे दुसऱ्या बाजूला. तर राघवजी शिंदे यांचे मुलगा जयाप्पा शिंदे आणि त्यांचे भाऊ म्हणजे दत्ताजी शिंदे. ओके. तर नानासाहेब पेशव्यांच्या काळात जी शिंद्यांची सरदारी होती ती मुख्यतः दत्ताजी शिंदेकडे होती. कारण राजपुतान्यात नागोर इथं जयाप्पांचा दुर्दैवानं खून झाला आणि त्याच्यानंतर जी शिंद्यांची दौलत आहे ती दत्ताजींच्या ताब्यात आली. आणि तसं म्हणाल तर अधिकृतपणे ती जनकोजी शिंद्यांच्या ताब्यात होती, पण त्याचा सगळा कारभार जो आहे तो दत्ताजी शिंदे बघत असत. ओके. तर ज्यावेळी मराठे दिल्लीत होते त्यावेळी होळकर जे आहेत ते राजपुतान्यात एक गडी घ्यायला तिथे वेढा घालून बसले होते आणि दत्ताजी शिंदे हे एकटेच होते दिल्लीत. म्हणजे शिंदे हे एकटेच होते, होळकर त्यांच्या बरोबर नव्हते. तर अब्दाली येतोय, तर शिंदेंनी काय करावं, तर शिंदे म्हणतात येऊ द्या, आम्ही आमच्या हिमतीवर निपटून घेऊ. म्हणजे ते घाबरले किंवा त्यांनी माघार घेतली असं काही झालं नाही. त्या उलट शिंद्यांनी पुढाकार घेऊन ते कुंजपुऱ्यापर्यंत गेले आणि तिथे त्यांनी अब्दालीवर छापा घालण्याचा प्रयत्न केला.
पण अब्दालीची फौज भारी आहे हे बघून ते दिल्लीच्या आश्रयाला आले. ओके, म्हणजे कुंजपुरा हे अंतर किती आहे तरी? ते साधारण एक 70-80 किलोमीटर अंतर आहे. हा. आणि तुम्ही बघाल तर तिथे मी हुसैनीनं दिलेल्या पुस्तकात त्याचा इतिहास दिलेला आहे की दत्ताजींनी जी पुलाची लढाई केली ती अज्ञात आहे आजवर. हा. त्याचा मी नवीन इतिहास आणि नकाशा हा दिलेला आहे. तर तिथे एक यमुनेचा कॅनॉल येतो. त्या कॅनॉलवरती दलदलीची जागा आहे. तर तिथे अडचणीची जागा समजून मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला चढवला आणि अब्दालीची परिस्थिती मोठी बिकट झाली होती. पण त्याने तोफखाना पुढे आणून दत्ताजींच्या घोडेस्वारांवर हल्ला केला आणि घोडे हे तोफा आणि बंदुकांपुढे टिकले नाहीत म्हणून दत्ताजींना माघार घ्यावी लागली. तर दत्ताजी दिल्लीत आले आणि मग अब्दाली येतोय. तर एका बकरीत असं येतो उल्लेख येतो की दत्ताजी त्यावेळेस चौपड खेळत होते. चौपड म्हणजे काय असतं की असं आपलं एक अधिकचं चिन्ह असतं ना तसा पट असतो आणि लाकडी फाशे असतात. तर ते फाशे टाकायचे आणि दान पडलं की मग आपल्या सोंगट्या हलवायचं, म्हणजे आजच्या भाषेत लुगं असतं ना तसं तर खेळ असतो. एका बकरीत असं वर्णन आहे की दत्ताजी चौपट खेळत होते आणि त्यांना बातमी आली की अब्दाली येतोय. तर ते म्हणले येतो तर येऊ द्या, म्हणून दत्ताजी घोड्यावर बसले आणि स्वार झाले. तर अब्दालीची जी फौज होती ती नदीच्या पलीकडे होती, यमुनेच्या पलीकडे होते आणि दिल्ली म्हणाल तर यमुनेच्या गावागाठावर. तर अब्दालीनं काय केलं की नजीब खानाचे रोहिले हे बळी घालायचे म्हणून पहिले पुढे पाठवले आणि आपलं मुख्य सैन्य मागे ठेवलं. आणि ज्यावेळी नजीब खानाचे रोहिले नदी ओलांडून यायला लागले त्यावेळी दत्ताजींनी घाटावरती सैन्य ठेवलं होतं. तर त्यावेळी दत्ताजींच्या सैन्यानं नजीब खानावर हल्ला केला आणि नजीब खानाच्या सैन्याला पळता भोई थोडी झाली आणि ते नदीच्या काठावरती शेरणी नावाचं गवत असतं. तर ते उंच उंच म्हणजे 1-2 पुरुष इतकं उंच ते गवत वाढतं. तर हे रोहिले मागे पळून त्या शेरणीच्या बेटांमध्ये गवतामध्ये लपून बसले आणि मग दत्ताजी तिथे आले आणि मग पुन्हा रोहिल्यांनी पुन्हा हल्ला केला. तर त्यावेळी दत्ताजींचे एक प्रमुख सरदार त्या युद्धात पडले कारण रोहिले लांबून बंदुका चालवत होते. तर त्यांचा मुलगा काढण्यासाठी म्हणून दत्ताजींनी पुढे घोडा घातला आणि दत्ताजींना एक गोळी लागली. आता ती तलवार बंदुकीची होती का जंबुरागाची होती हे आपल्याला माहित नाही. तर ती गोळी लागून दत्ताजी घोड्याखाली आले आणि अशा प्रकारे दत्ताजींचा तो तिथे युद्धभूमीवर अंत झाला, अशी कथा आपल्याला तिथे मिळते. जनकोजी शिंदे दत्ताजींचे कोण होते? दत्ताजी शिंदेचे जनकोजी म्हणजे पुतणे. पुतणे, ओके. आणि ज्यावेळी ते एका वेळी एकत्र बरोबर नव्हते, पण ज्यावेळी दत्ताजींना गोळी लागली हे जनकोजींना समजलं त्यावेळी जनकोजी लगेच, आता ते जातीवंत मराठा त्यामुळे ते पुढे शिरून ते म्हणले की आता मी नजीब खानाने अब्दालीला मीच मारतो दत्ताजींना गोळी मारणाऱ्यांना. तर जनकोजी पुढे झाले पण त्यांच्या दंडावर गोळी लागली आणि हात लुळा पडला. म्हणजे बकरीत शब्द वापरला की हात खोळपट झाला, म्हणजे खोळ्याचा हात असतो ना तसा झाला. तर मग त्यांच्या सोबतीच्या लोकांनी त्यांचा हात गळ्यात बांधला असा फ्रॅक्चर करतात तसा आणि त्यांना पालखीत घातलं आणि दत्ताजी म्हणत होते नाही मला उतरू द्या, मला त्यांचा सूड घ्यायचा आहे. पण दत्ताजींना पालखीत घातलं आणि पळवत 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 कोटपुतलीपर्यंत, म्हणजे साधारण 120 किलोमीटर अंतर असेल, रात्रंदिवस पळवत कोटपुतलीला नेलं. तिथे होळकर होते. तिथे मग होळकरांनी शिंदेची अवस्था पाहिली आणि मग एकत्र त्यांनी मुक्काम केला. याच्यामध्ये नजीब खानाचा जो उल्लेख येतो कायम, नजीब खानाला मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये खेळ्या असं म्हटलंय. संपूर्ण पानिपताला जबाबदार असणारा एक कलीपुरुष असं एक नजीब खानाकडे बघितलं जातं. त्याचा कितपत रोल आहे याच्यामध्ये अब्दालीला इथं आणण्यामध्ये, हे सगळं युद्ध घडवण्यामध्ये? नजीब खान आणि शाह वलीउल्ला देहलवीचा एक उल्लेख, या दोघांनी मिळून काय कारस्थान रचलेलं? तर नजीब खान रोहिला हा मुळात रोहिला होता आणि हा एक साधा प्यादा होता. तर प्यादाचा फर्जी असं बकरीत त्याचा उल्लेख येतो. म्हणजे रोहिले मूळचे कुठले होते? रोहिले हे रोहिला खंड म्हणजे आजचा उत्तर प्रदेश आहे ना, त्याचा तराईचा भाग म्हणजे हिमालयाच्या खालचा पण मैदानाच्या वरचा असा जो पट्टा येतो तिथले ते आहेत. आणि हे मुळातले अफगाण म्हणजे हे मुळातले पठाण. तर ते अफगाणिस्तानातून येऊन नंतर तिथे स्थायिक झालेले आहेत मोगली काळात. हो. तर यांच्यातला एक साधा प्यादा म्हणजे नजीब खान. तर तो आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सरदार बनला आणि त्याच्यामुळे काय झालं की इतर जे जातीवंत रोहिले होते, म्हणजे आता त्यांच्यातही जातीवंत रोहिले काही होते, हाफिज रहमत खान, दुंदे खान, अहमद खान बंगश, हे जे होते हे पिढ्यानपिढ्या सरदार होते. त्यांना म्हणलं हा कोण? तर मग ते नजीब खानाला मान देत नव्हते.
मग नजीब खानाचं स्वतःचं वैशिष्ट्य काय की त्याने कायम मराठ्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि दिल्लीतून मराठे कसे नर्मदा पार होतील याचा प्रमुख खेळिया जो होता तो नजीब खान होता. म्हणजे त्याने कुठलंही राजकारण करायचं मराठ्यांविरुद्ध सोडलं नव्हतं. आणि दत्ताजी शिंदे हे ज्यावेळी रोहिलेखंडात घुसले आणि त्यांनी शुक्रताल हे नजीब खानाचा मुख्य खाणं होतं त्याला वेढा दिला, त्यावेळी मग आता नजीब खानापुढे फार मोठं संकट उभं राहिलं आणि त्याने पत्रावर पत्र अहमद शाह अब्दालीला पाठवली की माझ्या मदतीला या, मी तुमचा जातभाई आहे, कारण मी पण अफगाण आहे मूळचा, तर अफगाण एकमेकांची मदत नाही करणार तर कोण करणार, म्हणून तुम्ही माझ्या मदतीला या, असं तो पत्रावर पत्र अब्दालीला पाठवत होता. हे एक भाग झाला. दुसरा भाग असा की हिंदुस्थानचा कारभार हा मुघल बादशाहच्या हातून आता मराठ्यांच्या हातात आलेला होता. त्यामुळे तिथले जे मुसलमान होते त्यांना स्वाभाविक त्याची खंत होती आणि त्यांनी त्यांच्यातला एक प्रमुख म्हणजे बरेलवी पंथ किंवा जे तिथे उत्तर प्रदेशात अनेक देवबंदी बरेलवी असे अनेक पंथ निर्माण झालेले आहेत इस्लाममध्ये. तर त्यातला एक प्रमुख एक तत्वज्ञानाचा प्रमुख म्हणजे शाह वलीउल्लाह. तर आमचे मित्र रोहित सहस्रबुद्धे यांनी त्याच्यावरती एक पुस्तकच लिहिलेलं आहे, ते फार उत्तम आहे, ज्यांना त्यात रस आहे त्यांनी ते पाहावं. तर त्याने अहमद शाह अब्दालीला पत्रच लिहिलंय की हिंदुस्थानची जी अवनती झाली आहे आणि हे जे हिंदू काफिर म्हणजे मराठे आहेत आणि जाट आहेत त्यांच्या विरुद्ध येऊन जिहाद करून हिंदुस्थानला पुन्हा पुण्यभूमी बनवायचं काम हे तुम्हीच करू शकता, कारण तुम्ही सगळ्यात सामर्थ्यवान इस्लामचे बादशाह अहमद शाह अब्दाली तुम्हीच आहात, आता तुम्हीच या, असं त्याने शाह वलीउल्लाहनं अफगाणिस्तानात पत्र पाठवलं होतं. ओके, म्हणजे मराठे जरी दिल्लीच्या तख्तावर बसले नसले तरी उत्तर भारतातल्या लोकांना हे समजलेलं होतं की मराठे हा देश चालवत आहेत. हो, सत्ता मराठ्यांची, हे म्हणजे नाव बादशहाचं, सत्ता मराठ्यांची. पण ऍक्च्युली मग पानिपताच्या युद्धाच्या अगोदर मराठ्यांनी दिल्लीचा ताबा कसा घेतला आणि कधी घेतला, आणि त्यानंतरचा तुम्ही जो उल्लेख केलाय की आपण सांगतो की सदाशिवराव भाऊंनी दिल्लीच्या दिवाने खासचे चांदीचे पत्रे काढले आणि त्याची नाणी बनवली, तर मला तो किस्सा आमच्या व्ह्युअरसाठी ऐकायचा की कशा पद्धतीनं मराठ्यांनी दिल्ली घेतली, दिल्लीचा लाल किल्ला जिंकणं. आजपर्यंत आपण जवळजवळ 250 वर्ष झाली, पण एक मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसला नाही या गोष्टीची एक खंत आपल्याकडे नेहमी असते. पण सदाशिवराव भाऊंनी जेव्हा पहिल्यांदा दिल्ली जिंकली ती कशी जिंकली? हो, तर निजामाचा पराभव केला सदाशिवराव भाऊंनी आणि उदगीर इथं ती लढाई झाली आणि उदगीरच्या लढाईनंतर सदाशिवराव भाऊ पुण्याला न येता परतूर किंवा परतूड असं एक गाव आहे मराठवाड्यात, तर तिथून नानासाहेब पुण्याला आले आणि भाऊसाहेब आणि विश्वासराव हे उत्तरेला गेले. तर ते मजल दर मजल करत दिल्लीच्या पाशी पोचले आणि दिल्लीच्या अलीकडे धोलपूरच्या मुक्कामी त्यांना शिंदे होळकर येऊन मिळाले. ओके. आणि हे सगळं सैन्य, सूरजमल जाट हाही त्यांना तिथे येऊन मिळाला. हे सगळं सैन्य दिल्लीवर गेलं आणि दिल्लीवरती मराठ्यांची आघाडीची पथकं पोचली आणि त्या काळी दिल्लीच्या लाल किल्ल्याचा जो मला वाटतं पूर्व तट आहे त्याला लागूनच यमुना वाहत होती आणि त्याला लागूनच वाळवंट आहे. आता तिथे मला वाटतं महात्मा गांधी रोड आहे, तर तिथे मुळात यमुनेचं पात्र होतं, ते पात्र बुजवून तिथे रस्ता झाला. बरोबर लाल किल्ल्याच्या मागून आता रस्ता जातोय, तर त्या रस्त्याच्या जागी यमुनेचं वाळवंट होतं पूर्वी. तर त्या वाळवंटात मराठ्यांचे स्वार पोचले आणि त्यांनी बघितलं की किल्ल्यात कुणीच नाही आहे रखवालदारीला, मग त्यांनी शिड्या लावल्या आणि ते तटावर चढले. ओके. आणि तटावर चढल्यानंतर किल्ल्यातल्या आतल्या शिबंदीला कळलं अरे मराठे आले. मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी बंदुकीनं मारा सुरू केला आणि जे मराठे आत शिरले होते त्यांनी काय केलं की बाबा बादशाच्या महालातलं बाबा चांदीचं काय 2 भांडी मिळत आहेत, 3 पलंग मिळत आहेत, या खोलीत काय जवाहीर ठेवलेलं आहे ते आपल्या रुमालात बांधून खाली टाकायला सुरुवात केली होती आणि खालची लोक ते जमा करून घेऊन जात होते. तर यांनी हे बंदूक बघितल्यानंतर त्यांनी वरून उड्या टाकल्या. ओके. आणि हातपाय मोडले आणि त्याच्यानंतर भाऊ येऊन पोचले आणि भाऊ म्हणले तुम्ही वर चढला आहात, दारू उघडायची सोडून तुम्ही हे लुटालूट काय करताय. ओके. मग भाऊ म्हणले असा बेशिस्त कारभार मी चालवून घेणार नाही. मग भाऊंनी किल्ल्याला प्रॉपर वेढा टाकला, तोफखाना आणला आणि तुम्हाला माहितच आहे की दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत त्या 30-40 फूट उंच आहेत. त्यामुळे तुम्ही नुसता तोफ जरी लावलीत तरी ती अख्खी भिंत पाडायला किती महिने लागतील. त्यामुळे मग भाऊंनी काय केलं की किल्ल्याच्या आत जी लोक राहत आहेत
त्यांचं कुठे दारुगोळा ठेवलेला आहे, त्यांचं पाणी कुठे आहे, त्यांचं अन्न कुठे आहे, हम्म. त्याच्यावरती ते तोफेचे गोळे टाकायचे. म्हणजे धान्य जळून गेलं की शिबंदी काय करणार ना. ओके. तसं करायचं असेल तर किल्ल्याच्या आतली बाजू दिसली पाहिजे. हम्म, हम्म. मग भाऊंनी काय करावं, तर तिथे बाजूची सगळ्यात उंच इमारत म्हणजे जामा मशीद. येस, तर बरोबर. भाऊसाहेबांनी जामा मशिदीच्या छतावर तोफा चढवल्या हो. आणि तिथून किल्ल्याच्या आतला डायरेक्ट व्ह्यू दिसत होता. हम्म, हम्म. मग तिथून मराठ्यांनी किल्ल्याच्या आत गोळे मारले. ओ हो. आता किल्ल्यात होता याकुत खान नावाचा किल्लेदार होता, तो अब्दालीचा किल्लेदार होता. हम्म. तर याकुत खानाला आता असं दिसेना की आपण आता पुढे काही टिकू शकतो. मराठ्याच्या आत गोळे मारायला लागले. हम्म. मग याकुत खानानं तह केला की माझी माणसं आणि माझं काही त्यांचं काही वैयक्तिक मालमत्ता असेल तसं मला बोटीत घालून पार करून द्या, मी किल्ला तुमच्या हवाली करतो. म्हणजे अगदीच बादशाहसाठी लढायला कोण तयार नाही आहे, बादशाला कोणी कोणीच विचारत विचारत नाही आहे. ना अब्दाली ना मराठे. त्याच्यामुळे बादशाह बाप बिचारा निवांत बसला होता. कारण याकुत खान सुद्धा स्वतःच भरलं तर जायला तयार आहे, हो हो, किल्ला हातात देऊन. किल्ला हातात देऊन. आता अशा पद्धतीनं मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि तिथे मराठ्यांचा साधारण महिना दीड महिना मुक्काम होता. ओके. आता अब्दालीचं सैन्य हा काळ काय आहे, मराठ्यांचं जे दिल्ली मधलं वास्तव्य आहे किंवा हो. दिल्ली मराठ्यांनी ताब्यात घेतली, लाल किल्ला जिंकला, हो. हा काळ कितीचा आहे? ऑगस्ट 1760. हा तो ओके. पानिपताच्या अगोदर 6 महिने थोडक्यात. हो, पानिपताच्या अगोदर 6 महिने. आणि तिथे साधारण 1.5 ते 2 महिने मराठ्यांचा मुक्काम होता पावसाळा संपेपर्यंत. पण त्यामुळे झालं काय की अब्दालीनं आधीच आणि मराठ्यांनी नंतर हा दिल्लीचा आसपासचा सगळा मुलूक खाऊन टाकला. म्हणजे दाणा वैरण धान्य हे सगळं संपत यायला लागलं. मग भाऊसाहेबांना प्रश्न पडला की आता आपण सैन्य घेऊन गेलोय लाखभर, त्यांचा पगार कुठून द्यायचा ना. कारण मराठ्यांची पद्धत अशी होती की शत्रूच्या मुलखातून खंडणी भरूनच मोहीम मराठे पुढे चालवायचे. हो बरोबर. तर मग आता करायचं काय, तर दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणे आमो खास, म्हणजे आता त्याला दिवाणे आमो खास नाही म्हणत, त्याला दिवाणे आम म्हणतात. म्हणजे फारसी शब्द आहे दिवाण, दिवाणखाना हा फारसी शब्द आहे मुळात. आम म्हणजे सामान्य जनता, खास म्हणजे खास लोक. तर आमो खास म्हणजे सामान्य आणि खास या दोघांसाठी त्याला आज दिवाणे आम म्हणतात. ओके. आणि जे फक्त खास आहेत त्यांना दिवाणे खास म्हणतात. पण याला दिवाणे आमो खास असं दोन्ही म्हणतात. तर त्या दिवाणे आमो खास याच्या छताची चांदी काढली आणि त्याची किंमत 9,12,000 रुपये झाली. चांदी काढून त्याचे कॉइन्स तयार केले. हो. किती चांदी होती टोटल ती? साधारण 1 तोळ्याचं 1 रुपया त्या काळात असायचा. आणि सोन्याचा भाव म्हणाल तर 15 रुपये तोळा होता. तर तुम्ही बघाल तर 9,12,000 रुपयाचे कशावरून, हे माझ्या स्वप्नात नाही आलेलं. तर भाऊंचा एक जमा खर्च आहे. त्या जमा खर्चामध्ये असा उल्लेख आहे की 9,12,000 रुपयांची चांदी, रुपये म्हणजे 9,12,000 इंटू 10 ग्रॅम किंवा 12 ग्रॅमचा तोळा पकडला तर 12 ग्रॅम असं आपल्याला चांदीचं वजन काढता येतं. आणि त्याच्यावरून त्याची आपल्याला आजची कोट्यावधी रुपयांमध्ये जी काही, त्याचं वजन जवळजवळ 9 टन पेक्षा जास्त भरेल, एवढं ते त्याचं वजन भरेल असं आपलं आहे. आता आपण जेव्हा दिवाणे आम बघतो किंवा दिवाणे खास बघतो, जर लाल किल्ल्यामध्ये गेलो तर अजून सुद्धा तो छत बघता येतो, त्याच्यावरती थोडंफार नक्षीकाम वगैरे. ते कशा पद्धतीनं ते नक्षीकाम केलेलं होतं चांदीचं, की तिथं अजून कुठली वेगळी रचना होती? त्या जे रुपयाचा पत्रा काढला असं म्हणतो, ती कशी रचना असेल? तुम्ही काय त्याच्याबद्दल बघितलं? तर आता खरं सांगायचं तर ह्याच्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष पुरावा मिळत नाही. मी जे सांगतोय तो तर्क आहे. आता झालंय काय की 1857 साली ब्रिटिश सैन्यानं पण दिल्ली घेतली. तर त्यावेळी त्यांनी काय केलंय की तुम्ही आज लाल किल्ल्यात बघाल तर मोती मशिदीला असे 3 डोम्स आहेत, किंवा मग दिवाणे आम खासवरती असे संगमरवरी त्याचे घुमट आहेत. तर ते घुमट संगमरवरी नव्हते. आणि हे मला कधी कळलं तर त्या काळातले जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स आहेत. तर त्याच्यात असं दिसतं ते घुमट मुळात तांब्याचे होते आणि त्यांना सोन्या चांदीचा मुलामा दिलेला होता. आणि ते ब्रिटिशांनी लुकले, ते तांब्याचे घुमट वितळवले आणि तिथे दगडाचे घुमट उभे करून ठेवले. त्याच्यामुळे माझा एक अंदाज असा आहे की त्या काळात मुळात ते चांदीचे असे कलश, म्हणजे उलटे तांबे असतात ना, तसे ते कलश असणार आहेत. आणि मग त्यांचं टनभर वजन व्हायला काहीच हरकत नाही. कारण तुम्ही छत म्हणाल तर कसं असतं की पत्रा चांदीचा बारीक मारला तर थोड्या पत्रामध्ये पण बरंच छत होतं, भरपूर छत. आणि 9 टन म्हणजे प्रचंड चांदी झाली. माझा असा अंदाज आहे की ते कलश टाईप असे काहीतरी असणार आहेत जे मराठ्यांनी काढले. आणि तिथे एक मीर शरफुद्दीनची काकसाळ होती. त्या मीर शरफुद्दीनच्या काकसाळीत ते चांदी दिली, त्यातली काय ती वजावट आली ती आली आणि 9,12,000 रुपये इतके रुपये चांदीचे मराठ्यांकडे जमा झाले खजिन्यात.
असा उल्लेखच आपल्याला मिळतो. मराठ्यांनी दिल्लीची जी पोझिशन होती त्यांची, ती दिल्लीची पोझिशन सोडून ते उत्तरेला का गेले? कारण नंतर जी अब्दालीची पोझिशन आहे आणि मराठ्यांची पोझिशन आहे पानिपतच्या युद्धाच्या अगोदरची, त्यामध्ये मराठे उत्तरेला गेलेले दिसतात, पानिपतच्या देखील उत्तरेला, आणि अब्दाली येऊन पानिपतच्या दक्षिणेला येऊन मराठ्यांचा रस्ता अडवतोय. तर हे कसं घडलं, याचं काय कारण होतं? हो, सांगतो. तर आता याच्यात हा माझा तर्क आहे आणि त्याचं काही निश्चित कारण आपल्याला मिळत नाही. पण त्याला दोन आधार आहेत. एक तर रघुनाथराव पेशवे ज्यावेळी उत्तरेत गेले होते त्यावेळी ते सरहिंदला गेले होते आणि हा मुलूक अब्दालीनं परत ताब्यात घेतला होता. तर भाऊसाहेबांचा एक हेतू हा असेल की आपण जो जुना मुलूक आपल्या ताब्यात होता तोच मुलूक आता परत घ्यावा. पंजाबचा जो सुपीक मुलूक आहे तो आपण परत ताब्यात घ्यावा. दुसरं कारण असं आहे की याला बखरीत आधार मिळतो, पण बखर विश्वसनीय मानत नाहीत. तर त्याचं असं आहे की ज्यावेळी दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर मारले गेले, आपण थोड्या वेळापूर्वी याच्याबद्दल बोललो, त्यावेळी दत्ताजी शिंदेची मालमत्ता आणि त्यातल्या एका हत्तीचं नाव होतं जवाहीर गज. तो जवाहीर गज हत्ती, शिंद्यांची सगळी लुकलेली मालमत्ता ही कुंजपुराच्या किल्ल्यात ठेवलेली होती. दत्ताजी शिंदेना ऍक्च्युली ज्या माणसानं मारलं तो त्याचं नाव काय होतं? कुतुबशाह. कुतुबशाह. तो नजीब खानाचा गुरु होता असं म्हणतात. ओके. तर हा कुतुबशाह हा त्या भागाचा फौजदार होता. त्याच्यामुळे तिथे अब्दुस समद खान, कुतुबशाह हे नजीब खान आणि हे अब्दाली आणि नजीब खानाचे जे हे होते सगळे सोयरे होते ते त्या कुंजपुरात होते. आणि दत्ताजी शिंद्यांची जी काय मालमत्ता लुकली होती, तो जवाहीर गज हत्ती होता, तो त्या कुंजपुराच्या किल्ल्यात होता. आता जनकोजी शिंद्यांच्या मनात असं येणार नाही का की आपल्या काकांना मारून जे घेऊन गेले ते आपण परत मिळवावं. मग माझा तर्क असा आहे की ही बातमी शिंद्यांच्या हेरांकडून आली असावी आणि या दोन कारणांसाठी की जुना मुलूक जो आपण गमावलाय तो आणि जुनी मालमत्ता जी आहे ती परत मिळवावी, या दोन कारणांसाठी मराठे उत्तरेत गेले. आणि एक बदल्याची भावना अर्थात असणार आहे. नक्कीच. तो काळ म्हणजे आजच्यापेक्षाही फार जुना काळ आणि तीव्र काळ होता आणि तुम्ही आमचा एक मारलात तर आम्ही तुमचे दोन मारू, ही भावना त्या काळात खूप प्रखर होती. त्यामुळे नजीब खान हा मराठ्यांचा हाडवैरी होता आणि मुख्यतः शिंद्यांचा तर तो नक्कीच हाडवैरी होता. त्याच्यामुळे शिंदे हे नजीब खानाविरुद्ध चालून जाण्याला तसं ते कारणच आहे. त्यासाठी मराठे उत्तरेत गेले. ओके. मग तिथं कुंजपुरामध्ये मराठ्यांनी त्यांचं जे ध्येय होतं ते पूर्ण झालं की मराठ्यांना तिथून तसंच माघारी फिरायला लागलं? कुंजपुराचा दिवस हा फार भाग्याचा म्हणता येईल की मराठ्यांनी तिथे कुंजपुराचा किल्ला दसऱ्याच्या आसपास घेतला. म्हणजे किल्ला घेतल्यानंतर तिथे दसरा साजरा झाला विजय मिळवून. आणि मराठ्यांनी अब्दुस समद खान धरला, नंतर कुतुबशहा धरला. कुतुबशहाला हत्तीवर बसवून आणला होता पकडून. तर भाऊसाहेब म्हणले की या, आता पुढचा शब्द बोलता येत नाही इंटरव्ह्यू मध्ये, याला हत्तीवर बसून मानानं का आणलं, याला खाली उतरा, याला घालेपाशी न्या आणि याचं डोकं मारा. तर त्या कुतुबशहाचा ज्याने आमचा दत्ताजी मारला त्याचा त्यांनी भर बाजारात मुख्य चौथऱ्यावर घेऊन शिरच्छेद केला. अशा पद्धतीनं मराठ्यांनी कुतुबशहाचा बदला घेतला. म्हणजे ही जी दत्ताजी शिंदेच्या ज्या हत्येची जी आग होती ती जशी जनकोजी शिंदेच्या मनात होती तशी भाऊसाहेबांच्या मनात देखील होती. नक्कीच होती. आणि सगळे मराठी हे एकच होते. म्हणजे आमच्या सगळ्यांचा जो शत्रू त्याचा बदला आम्ही घेणार. म्हणजे कौरव पांडवांच्या बद्दल म्हणतात ना की आम्ही 105 आहोत, तसं होतं. म्हणजे आम्ही हिंदुस्थानचे लोक जे आहोत हे सगळे एक आहोत. अब्दाली परकी आहे, तसा बदला आम्ही घेणार, या भावनेनं मराठी लढत होते. आणि कुंजपुरामध्ये मराठ्यांना भरपूर धान्य सापडलं. तर मग मराठे त्यात इतकं धान्य सापडलं की सैन्याचा पगार देताना मराठे पैसे वापरण्याचे धान्याच्या स्वरूपात पगार देऊ लागले. इतकी सवंगाई कुंजपुराच्या मुक्कामावर मराठ्यांची छावणीत झाली होती. ज्या वेळेला मराठे उत्तरेला गेले, दिल्लीपासून उत्तरेला कुंजपुर आहे तिकडे गेले, मराठ्यांना दक्षिणेकडे यायच्या अगोदर अब्दालीनं यमुना क्रॉस कशी केली आणि मराठ्यांचा रस्ता कसा अडवला? अब्दालीला त्या काळात ही मदत कोण केली? तर आता त्याच्याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही, कारण हुसैनी जो आहे तो परमेश्वराचा अवतार असंच अब्दालीला सांगतो. तर त्याचं म्हणणं असं आहे की अब्दालीनं काही दिवस उपास केला, अनुष्ठानं केली. म्हणजे अनुष्ठानं या हिंदू अर्थानं घेऊ नका, इस्लाम मध्ये जी अनुष्ठानं असतात ज्या प्रकारचं असतं, उपास वगैरे, नवस बोलणे वगैरे, तसं केलं. आणि
त्याला एक मासा तिथून पार जाताना दिसला आणि तो म्हणला की आता आपण उद्या नदी ओलांडणार, अशी त्याने भविष्यवाणी केली. आता हे झालं बादशहाचं गौरव दाखवण्याचं गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला अशी मिळते की गौरीपूरचा एक घाट आहे यमुनेच्या पूर्व तटावर. तर तिथे स्थानिक माणसांनी, नजीब खानाची जी स्थानिक माणसं होती, त्यांनी अब्दालीला सांगितलं की इथून तुम्हाला नदी ओलांडता येणार आहे. तर तिथून मग गौरीपूरला स्थानिक माणसांच्या मदतीनं धाडस करून अब्दालीनं यमुना ओलांडली. त्यात काही माणसं वाहून गेली, काही सामान वाहून गेलं. अब्दालीने त्याची मुळीच पर्वा केली नाही आणि जितकी हानी होईल तितकी सोसत नदी ओलांडली गौरीपूरला. मला फक्त व्ह्युअर्सला एवढं सांगायचं आहे की दिल्ली असेल किंवा अगदी पानिपत असेल किंवा त्यापेक्षा उत्तरेला अब्दाली नेहमी यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूला होता आणि मराठे यमुना नदीच्या अलीकडच्या बाजूला होते. अब्दाली नेहमी यमुनेच्या पूर्व काठावर होता आणि मराठे यमुनेच्या पश्चिम काठावर होते आणि दोघांच्या मुवमेंट अशाच होत होत्या. हो, दोघांच्या ज्या मुवमेंट आहेत त्या उत्तर दक्षिण झालेल्या आहेत. आणि यमुना नदी न ओलांडण्याचं कारण असं की तुम्ही जर हा काळ लक्षात घेतलात तर हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा तो काळ आहे. त्यावेळी उत्तर हिंदुस्थानात प्रचंड पाऊस पडतो आणि त्या काळात धरणं वगैरे नसल्यामुळे एकदा यमुनेला पाणी आलं की पूर्वेची गोष्ट पूर्वेला आणि पश्चिमेची गोष्ट पश्चिमेला. आणि हत्ती, तोफा, लाखभर सैन्य एवढं पार करणं हे त्या काळात प्रचंड अवघड होतं. आणि अशा पूर आलेल्या नदीवर नावांची पूल वगैरे बांधणं सुद्धा जवळजवळ अशक्यच असेल, कारण जे पूर्वीच्या काली केलं जायचं. कारण नदीची लेवल 50-50, 60-60 फूट वर जाते ना, तर एवढा पूल कसा बांधणार, शक्य आहे ते. त्यामुळे तो नदीचा पूल काय आहे की बरसात संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये तो पूल बांधायचा आणि मे महिन्यात काढून घ्यायचे. ओके, असं ते असायचं. म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही सैन्य कितीतरी 6 महिने एकमेकाला पाहत असतील. या तीरावरती मराठे, दुसऱ्या तीरावरती अब्दालीचं सैन्य, अशा पद्धतीने. हो, इकडून तिकडे तोफेचा गोळा जायचा, तिकडून इकडे तोफेचा गोळा जायचा. आता इथं मला फायनल त्या दिवसाकडे यायचं आहे ज्या दिवशी पानिपताचं युद्ध घडलं. पानिपताच्या रणमैदानामध्ये त्याच्या अगोदर नक्की मराठे दक्षिणेकडे काय येऊ शकत नव्हते, अब्दालीने त्यांचा रस्ता कुठल्या ठिकाणी अडवला आणि तो एक संपूर्ण घटनाक्रम मला जाणून घ्यायचा आहे. हो, तर तसं म्हणलं तर अब्दालीनं जो रस्ता अडवलाय ना ते थोडं अर्धसत्य आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबरच्या सुमाराला ही दोन्ही सैन्य एकमेकांसमोर आली. अब्दाली दक्षिणेला होता आणि मराठे आणि भाऊसाहेब उत्तरेला होते. त्यामुळे दक्षिणेकडे जायचा जो रस्ता होता तो अब्दालीशी लढूनच त्यांना जायला लागला. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने दक्षिणेची वाट मराठ्यांना खुली होती आणि त्यांचं दळणवळण, खजिना, धान्य हे सगळं त्या वाटेनं येत होतं. तर अब्दालीनं काय केलं की मराठ्यांचे जे प्रमुख सरदार जे रसद पाठवत होते त्यांचं नाव होतं गोविंदपंत बुंदेले. तर गोविंदपंतांवरती अचानक सैन्य पाठवलं आणि त्या सैन्यानं रात्रंदिवस जौड करून गोविंदपंतांचं मुंडकं मारून घेऊन आले. आणि तेव्हापासून मराठ्यांची रसद येणं थोडंसं कमी झालं आणि त्याला एक अनुषंगिक डावपेच म्हणून अब्दाली आता मराठ्यांची जी दिल्लीला जाण्याची वाट होती दक्षिणेची त्या वाटेवर येऊन मुक्काम करून राहिला. मग मराठ्यांचं दक्षिणेचं दळणवळण तुटलं. पण ते किती दिवस, तर 14 जानेवारीला युद्ध झालं आणि डिसेंबरच्या शेवटी तो येऊन राहिला. म्हणजे फक्त शेवटचे 14 दिवस हे दळणवळण तुटलेलं होतं. ओके. पण आता तुम्ही म्हणाल 14 दिवस हे फार कमी झाले ना, पण एक लक्षात घ्या, लाखो सैन्य, त्यांचे घोडे, त्यांचे हत्ती, तोफांचे बैल यांना किती प्रमाणात ते धान्य लागत असेल ना. आणि घोडे म्हणजे गवत खात नाहीत, हे लढायचे घोडे आहेत. त्यांना अर्धा शेर तूप, गहू, लोणी आणि त्यांना रोज मालिश असं त्यांचा थाट होता. त्यामुळे तुम्हाला हे सगळे जिन्नस रोजच्या रोज छावणीत पोचायला हवेत ना. त्यामुळे 15 दिवसाची उपासमार सुद्धा त्या घोड्यांना वीक करायला किंवा माणसांना जेरीला आणायला पुरेशी होती. तेव्हा 15 दिवसात छावणी गलबलली कारण या सगळ्या ब्लॉकेडमुळे. आणि आपल्याकडे एकूण लढणारी लोक किती होते? कारण आपल्याकडे आपण असं ऐकतो की 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक आपल्या सदाशिवराव भाऊंच्या बरोबर उत्तरेला गेलेले होते. त्यामध्ये प्रत्यक्ष लढणारं सैन्य किती होतं आणि प्रत्यक्ष लढणारं सैन्य अब्दालीकडे किती होतं? आता ही संख्या मोहिमेच्या काळात वरखाली होत गेली आहे. पण साधारण 14 जानेवारीच्या दिवशी 50 ते 60 हजार सैन्य हे मराठ्यांकडे होतं आणि अब्दालीकडे किंचित अधिक म्हणजे 65 ते 70 हजार सैन्य होतं. म्हणजे
दोन्ही एकमेकाला समसमानच आहेत असं आपल्याला पत्रामध्ये उल्लेख हम्म. येतो की दोघं कुणी कोणाला भारी नव्हतं, दोघं साधारण इक्वलच होते. हम्म. आणि आता तुम्ही निश्चित बोंगे किती हा याचा आकडा आपल्याला कुठे मिळत नाही. आणि मला वाटतं इंग्रजांचे जे आकडे आहेत म्हणजे नंतरच्या काळातले, ते म्हणतात की एका लढाऊ माणसाच्या मागे 2 ते 3 लोक त्यांना लागतात. कारण कसं आहे की ट्रान्सपोर्टेशन झालं, धान्याची सोय झाली. आता मी जे तुम्हाला घोड्यांचं उदाहरण सांगितलं, घोड्यांना मसाज करावा लागतो, त्यांच्या केसांमध्ये जरा त्यांना हे करावं लागतं, शेपूट हे करावं लागतं, त्यांना आंघोळ घालावी लागते. हे काय सैनिक करणार नाही करणार. तर त्यामुळे 3 ते 4 लोक एका स्वरामागे असतात. तर तुम्ही जर 50 ते 60 हजार धरले तर साधारण 1,00,000 ते 1.5 लाख लोक छावणीत असावेत असा माझा एकूण? अंदाज आहे. हो, कारण 1.5 लाखाची छावणी म्हणजे खूपच मोठी, आणि प्रचंड छान. त्यामध्ये जर बाजार बुणगे आणि इतरांचं प्रमाण जर एवढं जास्त असेल तर त्याची मुवमेंट सुद्धा त्या मानानं स्लोच होणार आहे. हो. कारण जशी बाजीरावाच्या सैन्याची आपण महती ऐकलेली आहे की बाजीराव एका दिवसाला 40-40 कोस आणि त्यापेक्षा जास्त हो. सहज जात असे, तशी मुवमेंट तर या सैन्याची जे नाही. पानिपताला गेलेली ती आहे त्याची शक्य होणारच नाही होती. ती प्रॅक्टिकली शक्य नाही. पण एक फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे हम्म. की बाजीराव ज्यावेळी स्वारी करत होता त्यावेळी बाजीराव शत्रूच्या मुलखात स्वारी करत होता. हा. आणि आता सदाशिवराव भाऊंच्या काळात मराठे त्या मुलखाचे मालक म्हणून स्वारी करत होते. त्यामुळे आता कसं आहे की आपण कुठे आपल्या टूरला जाऊन परदेशात जाऊन आलो तर आपण एक बॅग घेऊन जातो. पण तुम्ही तिथेच राहणार आहात म्हटल्यानंतर तुम्ही सगळं सामान, निवांत, खाणं-पिणं सगळं घेऊन जाता ना. तर तो फरक आहे. आणि कसं आहे की भाऊसाहेबांना एवढा आत्मविश्वास होता की त्यांनी सगळं सामान वर्ष लागलं तरी चालेल, पण जे काही म्हणजे भाऊसाहेबांचं दप्तर, कारकून, तंबू, बायका हे सगळं त्यांच्या बरोबर होतं. ओके. ज्याचं पुढे दुर्दैवानं मोठा नुकसानच झालं. पण असं तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे जर भाऊसाहेब जिंकले असते तर तुम्ही म्हणला असता की भाऊसाहेबांनी काय सहज पराभव पराभव केला आणि त्यांचा कॉन्फिडन्स आपण सांगितला असता. हो हो हो. तर ते विक्ट्री हॅज 1000 फादर्स असं जे म्हणतात ना, तसंही आहे. पण तुम्ही म्हणाल तर इन हाइंडसाइट तुमचं म्हणणं बरोबर आहे की ते मुलगे बरेच मराठ्यांबरोबर. हे जे 14 तारखेला जी लढाई झाली, 14 जानेवारी 1761 ला, त्या लढाईमध्ये नक्की काय झालं? आम्ही जेव्हा सहजपणे पानिपताबद्दल वाचतो तेव्हा आम्ही असं ऐकतो की दुपारपर्यंत मराठे जिंकतील की काय अशी परिस्थिती होती. अचानक कोणकोणत्या पोझिशन्स बिघडल्या, कुठल्या बाजूला कोणी कच खाल्ली, किंवा कोण विजय मिळवून देता देता धारातीर्थी पडला, अशा काय घटना घडल्या त्या दिवशी ऐन युद्धाच्या वेळेला? आणि अब्दालीचं महत्वाचं म्हणजे अब्दाली त्यावेळेला कुठं होता? तर ह्याच्यात तुम्हाला मला जी साधनं मिळाली ती मराठी साधनं कित्येक वर्षापासून आहेत. पण मला अफगाणिस्तानच्या बाजूने म्हणजे शत्रूच्या समोरच्या बाजूने जे साधनं मिळाली ना, त्यात महत्वाची माहिती आहे की दुपारनंतर काय झालं, म्हणजे मराठी जिंकत होते मग पुढे काय झालं याची माहिती मला अज्ञात पानिपतमध्ये मी पहिल्यांदा दिलेली आहे. आणि त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की माझ्या मते युद्धाचा मेन टर्निंग पॉइंट हा विश्वास सरांना गोळी लागली हाच आहे. तर तोपर्यंत जरी विश्वास सरांना जर गोळी लागली नसती तर, आता जर तर लाग इतिहासात काही अर्थ नाही, पण जर गोळी लागली नसती तर मला वाटतं मराठ्यांनी त्या दिवशी ड्रॉपर्यंत मॅच आणली असती. म्हणजे मराठे हारलेच असते असं नाही म्हणतायत. ओके. आणि मराठ्यांच्या सैन्याचं तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ते एक पार्टनरशिप होती. म्हणजे ते असं नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसं होतं की महाराज हे कमांडर इन चीफ, त्यांच्या खाली 5,000 मनसबदार, त्यांच्या खाली मग हजारी, त्याच्या खाली मग ते हवालदार, आणि असं सगळं ती हायरार्की होती. आणि याला प्रत्येकाला महाराजांचा हुकूम हा मान्यच करावा लागायचा. पण पेशव्यांच्या काळात ही परिस्थिती नव्हती. ओके. शिंदे होळकर हे पेशव्यांच्या राज्यात स्वतः भागीदार आहेत असंच म्हणायचं. ओके. मग तुम्ही म्हणाल की विंचूरकर, शिंदे, होळकर हे जे जहागीरदार होते ना, हे काही पेशव्यांचे प्रत्यक्ष नौकर नव्हते. म्हणजे 40% हिस्सा पेशव्यांचा, पण 20% हिस्सा होळकरांचा, 20% हिस्सा शिंद्यांचा, अशी ती विभागणी होती. त्यामुळे हे राज्यातले ज्युनियर का होईना स्वतःला पार्टनर समजत होते. कारण पेशवे स्वतः छत्रपतींचे नोकर होते. राज्य छत्रपतींचं ना, त्यामुळे पेशवे स्वतः राज्य करते असं नाही म्हणतायत. पेशवे प्रधान, पंडित प्रधान असं ते स्वतःला म्हणतात. तर त्यामुळं ज्यावेळी विश्वासराव पेशवे पडले त्यावेळी पुढे काय करायचं याची आज्ञा प्रत्येकानं स्वतःच्या मतीप्रमाणे त्यांनी ती घेतली. आणि होळकर निघून गेले हे मी होळकरांना दोष देत नाही, कारण होळकरांना असं काही बंधन नव्हतं की मालक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही लढायचं आणि शेवटपर्यंत स्वतःचा प्राण अर्पण करायचा.
असं काही नव्हतं. होळकरांनी आपल्या आयुष्याचं प्रिन्सिपलच होतं की सर सलामत तो पगडी पचास. त्याच्यामुळे होळकर कधी तुम्हाला मरेपर्यंत लढताना आढळणार नाही. तर त्यांनी त्यांचा रस्ता धरला आणि भाऊसाहेब शेवटपर्यंत म्हणत होता की आपण लढत राहू लढत राहू. तर त्यांच्याबरोबर जी लोक राहिली त्यांचं नाव होतं सोमजी भापकर, नंतर शमशेर बहाद्दर, नंतर तुकोजी शिंदे, यांची नावं भाऊसाहेबांच्या अखेरीच्या सोबत्यांमध्ये काही आपल्याला आढळतात. आणि शेवटच्या हल्ल्यामध्ये जी अखेरची गर्दी झाली त्यात जे घोडेस्वारांनी यांना वेढलं, मग पुढे काय झालं हे मात्र कोणी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे त्या भाऊसाहेब त्या गर्दीत दिसेनासे झाले इथपर्यंतच आपल्याला त्याचं वर्णन मिळतं. आणि मग शमशेर बहाद्दर जे आहेत ते थोडे जखमी होऊन दिघला पोचले. मल्हारराव होळकरांनी ज्या वेळेला आपण म्हणतो की रणांगण सोडले त्यांनी युद्धाचा रंग बघून, तर त्यांनी काय सुमारास ते रणांगण सोडून गेले? माझा असा अंदाज आहे की ते साधारण दुपारी 3 ते 4 मध्ये यांनी रणांगण. त्यांना जायला वाट कशी मिळाली? कारण जर जाणारं सैन्य असेल तर त्याचा पाठलाग करून मारलं जातं. सांगतो. तर काय होतं की भाऊसाहेबांचं आता तुम्हाला हे 50,000 सैन्य आहे तर ते काही असं एका लाईनीत उभं राहू शकत नाही. त्याच्या 3 फळ्या होत्या. मधली जी मुख्य फळी आहे ती भाऊसाहेबांची, इकडच्या बाजूला होते ते होळकर आणि इकडच्या बाजूला होता तो इब्राहिम खान गारदी. ओके. तर आता काय झालं की ज्यावेळी होळकर जे होते ते या बाजूने निघाले आणि गारद्याचा पराभव झाला, तर मधला भाऊंचा जो मुख्य तळ होता त्याला वेढण्यासाठी अब्दालीनं काय केलं की अब्दालीनं समोरच्या बाजू आत वळवल्या. म्हणजे अब्दालीनं अर्धचंद्र तयार केला आणि मध्यभागी भाऊ सापडले. मग एकदा अर्धचंद्र झाला त्याच्या बाजू मिटल्या की ही बाजू रिकामी झाली आणि त्या बाजूनं होळकर आणि शिंद्यांचा भाग आणि या बाजूनं अंताजी मानकेश्वर आणि हे या लोकांना पळायला वाट सापडली. म्हणजे जर भाऊ लागले नसते तर होळकर जिवंत राहिले नसते. ही गोष्ट होळकरांना ज्या बाजूने निसटता आलं ती मग यमुनेच्या साईड होती? नाही, ती यमुनेच्या उलट्या साईडची. आणि हा माझा तर्क आहे कारण होळकरांनी असं काही लिहून ठेवलेलं नाही की भाऊ इथून गेलो. मग त्याच्यानंतर मग भाऊंच्या बद्दल आपण अनेक वेळा वाचले की भाऊंचे तोते आले, अनेक आले गोष्टी आले. भाऊ या युद्धात पडले याच्याबद्दलचा काय अधिकृत पुरावा सापडलाय का? कारण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण काशीराजाबद्दल दिलंय की काशीराजाच्या बखरीमध्ये त्यानं सांगितलं की मी स्वतः बघितलं किंवा काय. ते एकदा आम्हाला सांगा. जरूर. तर काशीराज हा होता, काशीराज शिवदेव हा दक्षिणेतला ब्राह्मण होता आणि तो शुजाउद्दौला हा जो अवधचा नवाब होता ना त्याचा तो दिवाण होता. तर हा पानिपतच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर होता आणि त्याचे जे मालक होते तर शुजाउद्दौला, तर ते भाऊसाहेबांचे स्नेही होते. शुजाउद्दौला म्हणजे अवधचा नवाब. त्याचे जे वडील होते सफदरजंग, त्यांना मराठ्यांनी खूप मदत केली होती. जर मराठ्यांनी मदत केली नसती तर त्यांना अवधचं राज्यच मिळालं नसतं. एवढे त्यांच्यावर मराठ्यांचे उपकार होते. तर त्यासाठी शुजाउद्दौला हे मराठ्यांचं पुढे काय झालं, भाऊसाहेबांचं पुढे काय झालं याचा तपास करायला लागले लढाई संपल्यानंतर. ओके. आणि त्यावेळी त्यांनी काय केलं की त्यांनी 500 भिस्ती. पण प्रत्यक्ष युद्धात शुजाउद्दौलानं मराठ्यांना मदत केली नाही. ते समोर मराठ्यांच्या विरुद्ध लढत. म्हणजे मराठी हरल्यानंतर तो भाऊसाहेबांची चौकशी करायला ते म्हणजे एका दृष्टीनं त्या मदतीला काय अर्थ नव्हता. पण तरी पण त्यातल्या त्यात तर त्यांनी 500 भिस्ती बरोबर घेतले. त्यांच्याबरोबर चांबड्याच्या पिशव्या होत्या, त्यात पाणी भरलेलं होतं. तर त्यांनी रणांगणावर मला वाटतं 24 घीग होते प्रेतांचे. ओके. आणि त्यांनी ते घीग उपचारायला सुरुवात केली. तर काही ठिकाणी 500 प्रेतं होती, काही ठिकाणी 800 प्रेतं होती, काही ठिकाणी 1000 2,000 प्रेतं होती. असे प्रेतांचे ढीग रचले होते. प्रेतांचे 24 घीग झाले होते. म्हणजे जिथे तुम्ही एक ती सैन्याची फळी उभी आहे तिथे कत्तल झाली तर तिथे तो ढीग पडला होता. असे जे ढीग होते त्यातनं प्रेतं उपसायला सुरुवात केली. त्या चेहऱ्यावरती पाणी मारलं, हा कोण आहे, हा नाही आहे भाऊ, बाजूला ठेवा, असं करत करत ते ढीग उपसायला सुरुवात केली. असा एक दिवस शोध घेतला. दुसऱ्या दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की याच्यावर पाव कोसावरती अजून एक मागे मैदान आहे, तिथे सरदार लोकांची प्रेतं पडलेली दिसतात. मग ते तिथे गेले आणि तिथे त्यांनी एक प्रेत धुतलं. तर त्याला डोकं नव्हतं, मुंडकं कापलेलं होतं, नुसतं धड होतं. तर त्याच्या खालून 3 मोती निघाले. तर ते म्हणले हा कोणीतरी मोठा सरदार आहे. मग भाऊंचे जे हुजरे होते, गणेश वेदांती आणि 2 भाऊंचे जे रोजचे हुजरे होते, त्यांनी ते धड ओळखलं कारण त्यांच्या पायावरती एक पद्माची खूण म्हणजे कमळ काढलेलं होतं. टॅटू करतात ना तसं कमळ काढलेलं होतं. आणि त्यांच्या कमरेवरती एक कट्यारीचा घाव होता जो मुझफ्फर खानाने भाऊसाहेबांवर हल्ला केला त्याचा तो घाव होता. आणि भाऊसाहेब रोज सूर्यनमस्कार घालायचे
असा त्यात उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचे जे दंड होते आणि त्यांचे जे हात होते त्याच्यावर घट्टे पडले होते, कारण सूर्यनमस्कार करणारा पैलवान माणूस तुम्ही पाहिला तर त्याच्या हातापायावरती निशाण असतात. तर आणि त्यांच्या पायावरती 1 रुपया एवढा काळा डाग होता. तर हे सगळी लक्षणं त्यांनी प्रॉपर मॅच केली आणि जे भाऊसाहेबांना रोज बघतात त्या माणसांकडून ते प्रेत ओळखलं. आणि मग त्यावेळी एक अफगाण शिपाई हे बघत होता आणि तो हसला. तर काशीराज म्हणला, हा हसतो म्हणजे याला नक्की काहीतरी माहिती आहे. मग शुजाउद्दौलाने त्याला बोलवलं आणि त्याला म्हणले, तुला अभय आहे. अभय कशासाठी? तर तू प्रेतावरचे जे काय दागिने लुटले तर तुला माफ, कारण ते सरकार जमा करायचे असा नियम होता. म्हणून मग म्हणलं की तुला माफ, फक्त याचं काय, तू का हसला ते सांग. तर मग त्याने जे भाऊसाहेबांची शेवटची हकीकत सांगितली ती अशी आहे की तो आणि त्याचे 2 मित्र हे यांना पाहत होते आणि हे एका मोठ्या पांढऱ्या घोड्यावरती स्वार होते आणि नंतर त्यांच्या तोफगोळ्याने त्यांचा घोडा स्वार झाला. त्यांनी 2 घोडी बदलली आणि शेवटी त्यांच्या घोड्याला जखम होऊन ते पाय उतारा झाले आणि त्यांच्या पायालाही जखम झाली. मग ते भाल्याचा आधार घेत टेकत मैदानाच्या बाहेर जात होते. तर या 3 स्वारांनी त्यांचे अलंकार पाहिले आणि अलंकार लुटण्यासाठी यांना अडवलं आणि त्यांनी पर्शियनमध्ये विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही भाऊच आहात का, म्हणजे तू काही असती असं फारसीमध्ये म्हणतात. भाऊ असती या भाऊ हसती असं विचारलं, म्हणजे तू कोण आहेस, तू भाऊ आहेस का. तर त्या माणसानं काहीच उत्तर दिलं नाही. मग त्यांच्यातला जो एक म्हातारा स्वार होता तो रागवला. मग त्यांनी आपल्या धनुष्याला बाण लावला आणि एक बाण मारला. मग भाऊसाहेबांनी हातातल्या भाल्याने तिघांना जखमी करून टाकलं. मग त्यांना लक्षात आलं हे काही सरळ प्रकरण नाहीये, आपल्याला याच्याशी लढावंच लागणार आहे. मग तिघांनी मिळून भाऊंवर हल्ला केला आणि जबरदस्तीने त्यांचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं त्या स्वारानं रुमालात बांधून ठेवलं होतं. ते नंतर सापडलं. तर अशा रीतीनं भाऊंचा अंत झाला हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्या स्वाराचा जो सरदार होता त्याच्याकडून त्याला बोलवण्यात आलं आणि शहावली खानानं म्हणलं की ते मुंडकं कुठे येते ते. तर मग त्या स्वारानं रुमालात गुंडाळलेलं मुंडकं ते त्यांच्या समोर टाकलं आणि जे बापूजी महादेव हिंगणे वकील जे कैद झाले होते त्यांना ते बोलवलं आणि त्यांना म्हणलं हे भाऊंचंच मुंडकं आहे. तर त्यांनी ते ओळखलं आणि मग त्या भाऊंनी म्हणलं की त्या हिंगण्यांनी म्हणलं की हे माझे स्वामी होते, हे दख्खनचे स्वामी होते, तर कृपा करून याला हे मुंडकं माझ्या स्वाधीन करा, तुम्हाला हवं ते घ्या. मग वजिरानं ते शहावली खान वजिरानं ते हिंगण्यांच्या हवाली केलं आणि त्यानं मग छावणीच्या बाहेर जाऊन चंदनाच्या चितेवर त्या मुलग्याचे अंत्यसंस्कार केले असं आपल्याला उल्लेख मिळतो. म्हणजे भाऊ प्रत्यक्ष पानिपताच्या मैदानावर हुतात्मा झाले ही गोष्ट मराठ्यांनी बघितलेली आहे, मराठ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर बरेचसे भाऊंचे तोते निर्माण झाले आणि तो सगळा आपण इतिहास बघितलेलाच आहे. त्याचं कारण असं आहे की नाना फडणीस आपल्याला सांगतात की नाना साहेब पेशवे त्यांची अवस्था मोठी कठीण होती आणि ते म्हणायला लागले की भाऊ गेला तर दौलत गेली आणि आता मी पळून दक्षिणेत जातो. आणि नंतर म्हणायला लागले मी नर्मदेत जातो, नावेत बसतो आणि नावेला होल करून नाव बुडवतो, असं नानासाहेबांनी उद्गार काढले. म्हणजे काय, तर राज्याचा हा धनी, छोटे मालक बेपत्ता आहेत, विश्वासराव मारले गेले आणि हे धनी स्वतः नदीत नाव बुडवण्याच्या गोष्टी करतायत. तर यांची हिंमत राहावी म्हणून सगळ्या मुत्सद्द्यांनी ठरवलं की यांना काय सांगायचं नाही, कारण हे काय करून बसतील याचा नेम नाही. म्हणून त्यांनी ती संदिग्धता ठेवली, पण यांच्या सगळ्यांची खात्री झाली होती. पण ती संदिग्धता पुढे नडली. मग ती संदिग्धता पुढे नडली ना. मग एका गोष्टीचे वाईट परिणाम पुढे कसे होतात याचं ते उदाहरण. आणि यात हे पण दिसतंय की जरी ते चुलत भाऊ असतील, चुलत भाऊ होते हे नानासाहेब आणि भाऊसाहेब, तरी त्यांच्यामध्ये प्रेम होतं. जसं की विश्वासरावांना गोळी लागली म्हणून भाऊसाहेब या एवढ्या पोटतिडकीनं त्या मैदानात उतरले आणि भाऊसाहेब गेले म्हणून नानासाहेब नावेत बसून नाव उडवायला निघालेले. यातून खूप साऱ्या म्हणजे मराठ्यांच्यात आणि मोगलांच्यात काय फरक आहे, तर तो हाच फरक आहे असं मला वाटतं. कारण इतकं पटकन निष्कर्ष इतिहासात काढायचं नाही. काय झालंय की भाऊसाहेब जाण्याआधी काय होतं की रघुनाथराव हे सख्खे भाऊ नानासाहेबांचे. कारण हे बाजीरावांचे मुलगे, रघुनाथराव, जनार्दन पंत, रघुनाथराव आणि नानासाहेब हे 3 बाजीरावांचे मुलगे. आणि चिमाजी अप्पांचा मुलगा सदाशिव, तो चुलत. तर गोपिकाबाई ज्या नानासाहेबांच्या बायको होत्या त्यांचं असं होतं की माझी मुलं म्हणजे माधवराव, नारायणराव, विश्वासराव यांना पेशवाई मिळावी, चुलत घरात जाऊ नये. बरोबर. त्यामुळे काय होतं की हे सख्यांचं जरा जास्त होतं आणि नानासाहेबांना सख्यांचं जास्त प्रेम होतं.
हा. पण ज्यावेळी भाऊंनी त्यांच्या मुलासाठी आपले प्राण दिले त्यावेळी त्यांना पश्चाताप झाला आणि म्हणलं की अरे इतका चांगला भाऊ माझा होता, जिवंत असताना मी त्याचं काही केलं नाही आणि मरताना तो माझ्यावर एवढं करून गेला, म्हणून त्या पश्चातापाची तीव्रता वाढलेली आहे. हा. त्यामुळे इतकं सहज सरळ इतिहासात नसतं हा, हा, आणि माणूसही इतका सोपा नसतो. म्हणजे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, हम्म. त्याच्यानुसार ते आहे. पण तुम्ही म्हणाल ते खरं आहे, म्हणजे एकंदर घराण्यात स्नेह होता. हा, आता स्नेह. सख्खे चुलत हे प्रत्येक घराण्यात चालतं, ते तसं होतं. हा, थोडाफार दोन भावांमध्ये किंवा काय थोडेसे रस्सीखेच असणे किंवा सत्तेसाठी थोडंसं हे असणे ह्या गोष्टी आहेतच, पण तरी सुद्धा पेशव्यांच्या घरात किमान नानासाहेबांच्या पर्यंत तरी या सगळ्या गोष्टी दिसतात. एक रघुनाथरावांचा जर अपवाद सोडला हो. तर अगदीच एखादा टाकाऊ व्यक्ती असा तिथं सापडत नाही. हो, खरं आहे. आणि आजच्याही राजकारणात काका पुतणे आहेच. हा, त्यामुळे ते आहेच आहेच. ते कालातीत आहे, त्या हा. काळापासून आजवर ते चालत आलं. याच्यामध्ये एक तुम्ही फार इंटरेस्टिंग उल्लेख केला तुमच्या पुस्तकामध्ये की जो कोहिनूर हिऱ्याचा जो प्रवास आहे तो जो आंध्र प्रदेशमध्ये कुठल्या तरी खाणीपासून जो सुरू झाला तो आता हा कोहिनूर हिरा आहे ब्रिटिशांच्या राणीच्या डोक्यावर. तुम्ही असं म्हटलं की कोहिनूर हिरा पुण्यात असता, तर हो. ती काय कहाणी आहे? कोहिनूर हिरा पुण्यात कसा असता? जरूर. तर बाय द वे मी कोहिनूर हिरा प्रत्यक्ष पाहून आलोय डोळ्यांनी. वा. तो टॉवर ऑफ लंडन नावाची लंडनमध्ये एक जागा आहे, तर तिथे तो ठेवलेला आहे आणि तो मी प्रत्यक्ष बघून आलोय. तर कोहिनूर हिरा हा दिल्लीच्या बादशाहाकडे होता. नादिर शहानं तो लुटून इराणात नेला आणि नादिर शहाचा ज्यावेळी खून झाला त्यावेळी त्याची संपत्ती अहमद शाह अब्दालीनं ताब्यात घेतली. तर हा हिरा इतका मौल्यवान होता की हा कुठे ठेवला तर कुणी घेऊन तो पळून जाईल, म्हणून हा कायम अहमद शाह अब्दालीच्या बरोबर असायचा आणि खास प्रसंगी तो दंडावर बांधायचा असा उल्लेख आहे. ओके. तर पानिपतच्या युद्धभूमीच्या वेळी तो अब्दाली बरोबरच असणार आहे असा माझा अंदाज आहे, कारण तो असा काही विश्वसनीय कोणी दुसरा माणूस नव्हता ज्याकडे तो सोपवून ठेवू शकेल. तर पानिपत युद्धाचा तो हिरा एक साक्षीदार आहे, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल. आणि जर त्या दिवशी भाऊसाहेब जिंकले असते तर अब्दालीचं मुलगा त्यांनी नक्कीच मारलं असतं आणि अब्दालीचा जो खजिना आहे तो मराठ्यांच्या ताब्यात आला असता. म्हणजे अब्दालीच्या ताब्यातला कोहिनूर हिराही मराठ्यांच्या ताब्यात आला असता आणि तो पुढे कुठे आला असता तर पुण्यात आला असता, अशी माझी जी थिअरी आहे. पण आता इतिहासात ते जर तरला अर्थ नाही असं आपण आधीच म्हणलंय, त्यामुळं दुर्दैव असं. पण तो पुण्यात नाही, आता उलटा आता एवढ्या लांब गेला की हो, की परत कधी येईल की नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. बहुधा नाहीच. तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्हाला काय वेगळं वाटलं त्या हिऱ्यामध्ये, कोहिनूरमध्ये? खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षाही मोठे हिरे आहेत आणि त्याचं दुसरं एक कारण आहे की ब्रिटिशांनी त्या हिऱ्याचे 2 तुकडे केले. तुकडे केलेत? हो. त्याच्यामुळे तो मूळ हिऱ्याचं जे ग्लोरी आहे ती त्या तुकड्यांमध्ये नाहीये. त्याच्यामुळे आता काय आहे की भारताचे जसे 2 तुकडे केलेत ब्रिटिशांनी, तसे हिऱ्याचे पण तुकडे केलेत. आता त्याला आपण आपली वस्तू आपण गमावली, आता त्याच्यापुढे आपण काय बोलणार असं. पानिपताबद्दलचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. कोणत्या अशा जर चुका टाळता आल्या असत्या तर पानिपतच्या युद्धाचा जो परिणाम आहे तो आपण बदलू शकलो असतो आणि जिंकू शकलो असतो? कोणत्या 2-3 महत्वाच्या चुका यामध्ये झाल्या ज्या टाळायला पाहिजे होत्या? मग त्या भाऊंनी टाळायला पाहिजे होत्या किंवा नानासाहेबांनीच टाळायला पाहिजे होत्या मुळात? हो. तर आता बुद्धीच्या दृष्टीने विचार केलात ना तर असं म्हणता येईल की अब्दाली हा बेटर जनरल होता, कारण तो मागे उभा होता, मागून त्याला सारख्या बातम्या येत होत्या आणि जिथे कमकुवत आहे तिथे तो भर घालत होता. त्या विरुद्ध भाऊसाहेब आघाडीला होते आणि स्वतः लढत होते. त्यामुळे भाऊसाहेब शिपाईगिरीत अत्यंत उत्तम, पण जनरलशिप जी असते की मॅनेजमेंट जे असतं तिथे भाऊसाहेबांचं थोडंसं कमीपण आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर काय आहे की डावपेच आणि इतर जे आहे ना की सूरजमल जाट भाऊंना सोडून गेला, नंतर गोविंदपंत बुंदेले मारले गेले. ज्यावेळी जी तातडीची उपाययोजना करायला हवी होती की रसद पुरवठा पुन्हा अबाधित कसा करता येईल, तर त्यावेळी ज्या भाऊसाहेबांकडून काही ज्या किरकोळ चुका झाल्या ना त्या आपण पश्चात बुद्धी म्हणजे हाइंडसाइटने आपण ते करू शकतो. पण विंचुरकरांनी याचं फार छान उत्तर भावनिक दृष्टीने दिलेलं आहे. ते म्हणले की आयुष्य पुढे इलाज नाही, म्हणजे ते वाचून आले, मग त्यांना म्हणले की आयुष्य पुढे इलाज नाही आणि दैवापुढे कोणी किती करावं ना. तर शेवटी उत्तर तेच आहे की एवढं सगळं होऊ नये, जर मराठी दुपारपर्यंत जिंकत होते तर मग आपण मराठ्यांना बोल का लावावा ना. एक विश्वासरावांना गोळी लागली, हा तर दैवाचा भाग आहे. तर शेवटी जे आहे ते नशिबावर सोडावं लागतं आणि असंच मी म्हणेन. मनोज सर, तुमचं एक
नवीन पुस्तक सध्या बाजारात येते, ज्याचं प्रकाशन आता होणार आहे. तर त्या पुस्तकाचा विषय तुम्ही मुघल फरमान्स अँड निशान्स असा घेतलाय. मुघल फरमान आम्ही जेव्हा जेव्हा इतिहास वाचतो, इतिहासाचा अभ्यास करतो, महाराजांच्या इतिहासात असो, नंतर पेशवाईमध्ये असो, अनेक वेळा फरमान आणि निशान हे शब्द येतात. आम्हाला फरमान म्हणजे काय याचा एक साधा जो अर्थबोध होतोय, त्याच्या पलीकडे फरमानाचा अर्थ समजत नाही. तुम्ही आम्हाला थोडक्यात फरमान म्हणजे काय सांगा आणि निशान म्हणजे काय सांगा. हो जरूर. तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे बादशाची आज्ञा म्हणजे फर्मान. मग बादशानं ती कशी केलेली असू दे, कुठेही केलेली असू दे, त्याला फर्मान म्हणतात. आणि बादशहा व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातले म्हणजे राणी किंवा राजपुत्र यांनी जी आज्ञा केलेली आहे त्याला म्हणायचं निशान. ओके. आता हे जे फरमानं जी आहेत ही फार मोठ्या कागदावरती म्हणजे साधारण 2.5 फूट बाय 4 फूट बाय 5 फूट जेवढा कागद लागेल तेवढ्या असं प्रचंड कागदावर लिहिलेली असतात. एक फरमानाचा आपण काय करूया, आपण लोकांच्यासाठी मी फरमान पकडतो, तुम्ही ते फरमान दाखवून एक त्याचा आपण हो लोकांसाठी एक प्रात्यक्षिक दाखवूया की कशा प्रकारचं फरमान असतं. जरूर. तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगत होतो की बादशाची आज्ञा म्हणजे फरमान. पण आता कसं आहे की कोणी लिहिल ना फरमान तर त्याला अधिकृत फरमानाच्या काही लक्षणं असतात. तर हे जे वरती तुम्हाला दिसतंय सगळ्यात ते लिहिलंय ब इस्मह सुभानहू तआला शानहू. तर त्याचं सरखत आहे म्हणजे त्याला म्हणतात आपण वरती जसं श्री किंवा गजानन प्रसन्न किंवा असं लिहितो ते त्याचं पुराणातले ते एक शॉर्ट फॉर्म आहे तो तिथे लिहिलेला आहे. आणि त्याच्या खाली जो चौकट काढलेली आहे त्याला म्हणतात तुघरा. आणि तुघरा म्हणजे आजचा वॉटरमार्क किंवा आपण स्टॅम्प पेपर घेतला तर वरती जसं काढलेलं ओके. असतं तर त्या नक्षीला तुघरा म्हणतात. त्याच्या बाजूला आहे काळ्या रंगात ते बादशहाचं अधिकृत सील म्हणजे शिक्का, ओके. त्याला मोहर म्हणतात. आणि त्याला सरखत, तुघरा, मोहर हे फरमानांची लक्षणं आहेत आणि या मोठ्या फरमानात ती असायलाच हवीत. आणि फरमानाची शेवटी तारीख येते आणि अगदी सुवाच्य आणि चांगल्या लांब लचक मोठ्या कागदावर सलग असं ते लिहिलेलं असतं. आणि याचा एक नियम आहे की जितका मोठा माणूस तितकं ओळीतलं अंतर जास्त. ओके. आणि बादशहाची स्टेटस राज्यात सगळ्यात हाय असते म्हणून त्यासाठी एवढा मोठा कागद आणि एवढी मोठी जागा त्यात सोडलेली असते. ओके. आणि एवढीच मोठी फरमानं असायची प्रत्येकाला दिलेली. हो अशी मी भारत इतिहास संशोधक मंडळात 43 फरमान आहेत. ही अशी 43 प्रिंटआउट्स आपल्याकडे इथं पुण्यात. हो पुण्यात अशी 43 फरमानं आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या एकेका फरमानाची किंमत साधारण 2 कोटी 3 कोटी रुपये एवढी पण असू शकते. ओहो. इतक्या कोट्यावधी रुपयांचे हे महत्वाचे कागद आहेत. त्यामुळे कुणाकडे जर घरी हे कागद असतील तर जपून ठेवा, त्याचं व्यवस्थित जतन करा आणि ते फेकून देऊ नका. एवढंच मला ऑडियन्सची विनंती आहे. कारण याच्यामध्ये जर बघितलं तर हा एवढा मोठा कागद आहे आणि हे जे इथलं मधलं काम आहे ते तुम्ही म्हणाला होतं की हे सोन्यामध्ये केलं जातं. तर हे सोन्याची शाई बनवतात आणि ते ठेवतात. म्हणजे तुम्हाला आता दिसेल की याची झळाळी आहे ना ती आज पण कायम आहे. जर ती याला आता 300 वर्ष होत आली आहेत तर रंग काळा पडलेला नाहीये, त्यात काही झालेलं नाहीये कारण त्याचं सोनं कधीच असं खराब होत नाही. हे कधीचं फरमान आहे? हे आहे 1759 सालचं फरमान आहे. तुम्ही हे सांगू शकाल हे फरमान कशासाठीचं आहे? हो तर हे भाऊसाहेब म्हणजे सदाशिवराव भाऊ आहेत ना त्यांना पानिपत मोहिमेचं हे अधिकृत निमंत्रण आहे असं मी म्हणेन. हे आहे आलमगीर सानी बादशहानं पाठवलेलं आहे आणि पहिली जे 3-4 ओळी आहेत ह्या भाऊसाहेबांना लावलेल्या पदव्याच आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की नानासाहेब पेशव्यांना असं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या विश्वासातला एक माणूस आमच्याकडे पाठवा, आमच्या राज्याचा सगळा कारभार तुम्ही ताब्यात घ्या. तुम्हाला ज्याला कोणाला वजीर नेमायचंय, ज्याला कोणाला सेनापती नेमायचंय, ज्याला कोणाला बक्षी नेमायचंय त्यांना नेमा आणि आम्हाला एक ठराविक पेन्शन नेमून द्या, तेवढ्या रकमेत आम्ही राहतो. आणि राज्याचे जे काही सुभे आहेत, जे काही वसूल आहे त्याचा बंदोबस्त तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा, असं लिहिलेलं आहे या फरमानामध्ये. त्यामुळे एका प्रकारे हे महाराजांना या दिल्लीत आणि आमचा कारभार ताब्यात घ्या आणि आम्हाला काही पेन्शन नेमून द्या असं स्वरूपाचं निमंत्रणच आहे. म्हणजे जवळजवळ मराठ्यांना पायघड्या घातलेल्या आहेत. हो दिल्लीचं राज्य लिहून दिलेलं आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. इतकं महत्वाचं हे फरमान आहे. हे मूळ फरमान भारत इतिहास संशोधक मंडळात आहे आणि ज्यांना हे पाहायचं असेल त्यांना मी येत्या रविवारी प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तिथे हे मी ठेवणार आहे. ज्यांना बघायचं त्यांनी जरूर येऊन ते पहा. हे तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात, आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप धन्यवाद तुमचे. अशा प्रकारची जी फरमानं आहेत ही फरमानं कुणाला दिली जात असत, म्हणजे सरदारांना दिली जात असत की राजांना दिली जात असत? अशी फरमानं आपल्याकडं जी तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये छापलेली आहेत ती कुणाकुणाला दिलेली फरमानं तुम्हाला मिळालेली आहेत? आता कसं आहे की बादशहाची आज्ञा म्हणजे फरमान.
असं आपण सुरुवातीला पाहिलं हम्म. तर बादशहाची आज्ञा जी आहे ती अनेक कारणांनी निघते. हम्म. म्हणजे समजा बादशहाला एखादी मोहीम करायची असेल तर आता त्याचं उदाहरण आपण घेणारच आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जी शाहिस्ताखानाची मोहीम चालू होती किंवा जसवंत सिंगाची मोहीम चालू होती त्या बादशहानं सैनिक दृष्ट्या दिलेली आज्ञा जी आहे त्याचा हा. एक फरमान आहे. ओके. तसंच तुम्ही म्हणाल की एखाद्या माणसाला जर जमीन इनाम द्यायची आहे हम्म. तर त्यासाठी मग बादशहाची आज्ञा निघते, त्याचाही फरमान आहे. ओके. किंवा म्हणाल एखाद्या देवस्थानाला किंवा एखाद्या दर्ग्याला काही इनाम द्यायचं आहे तर त्याची आज्ञा आहे. तसंच गावचे जे कारभारी असतात म्हणजे देशमुख, देशपांडे, पाटील ही जी वतनं आहेत त्या वतनांच्या संबंधी पण फरमान आहेत. हम्म. तसंच तुम्ही म्हणाल की एखादा आपला राजकीय विषय आहे हम्म. की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर खेम सावंत हे सावंतवाडीकर आहेत हम्म. तर त्यांचा आणि औरंगजेबाचा जो पत्रव्यवहार आहे त्यात औरंगजेबानं त्यांना फरमान दिलेलं आहे. वाडीच्या सावंतांना. हो, आणि बजाजी नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या नावानं एक फरमान आहे. तर असे काही ठिकाणी किल्लेदाराची बदली केली, काही ठिकाणी खजिन्यातनं काही रुपये दिले, असं जे रोजचं राज्याचं कामकाज आहे ना त्या सगळ्या कामांसाठी फरमानं निघतात. त्यामुळे वाडीच्या सावंतांना जे फरमान दिलेलं आहे हो. त्या फरमानामध्ये वाडीच्या सावंतांनी मग औरंगजेबाचं जे अधिपत्य आहे ते कबूल केलेलं आहे आणि औरंगजेबाच्या बाजूने ते लढलेले आहेत की त्याचा किती काळापर्यंत त्यांनी ते पाळलंय त्यांचं जे फरमान आहे ते. तर इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वाडीकर सावंत जे होते ते तळ कोकणात त्यांचा अंमल म्हणजे ते पिढ्यानपिढ्या तिथे होते आणि त्यांची साहजिकच महत्वाकांक्षा होती की हा तळ कोकणचा भाग आहे हा आपल्या अंमलाखाली राहावा. तर त्यांना पहिल्यांदा पायबंद बसला तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून. म्हणजे ज्यावेळी अफजल खानाचा वध झाला आणि नंतर महाराजांनी दक्षिण कोकणात धडक मारली त्यानंतर वाडीकर सावंतांचा मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव केला आणि त्यावेळी सावंतांना कबूल करावं लागलं आणि सावंतांचं राज्य महाराजांच्या राज्यात सामील झालं. त्यावेळी सावंतांनी कबूल केलं की महाराजांना सैन्याची मदत करू आणि काय आहे ते गरज पडेल ती रात्री आम्ही करू. तर सावंतांना मनापासून हे कधीच कबूल नव्हतं कारण सावंतही स्वतःला राजे समजत होते. सावंत हे भोसले, शिवाजी महाराज हेही भोसले, त्यामुळे हेही आपल्याला राजे समजत होते. आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत यांनी पुन्हा आपलं राज्य ताब्यात घ्यावं आणि त्यांचा मुख्य हेतू होता की कुडाळ, वेंगुर्ला आणि तळ कोकण या प्रांताची सरदेशमुखी आपल्याला मिळावी. तर तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नियम होता की वतनदारी नाही. त्यामुळे हे सावंतांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळण्याची शक्यता नव्हती आणि संभाजी महाराजांनी त्यांचंच धोरण पुढे चालवलं होतं. त्यामुळे सावंतांनी पाहिलं की मोगलांचा हल्ला येतोय आणि त्यावेळी मग सावंत मोगलांना सामील झाले आणि त्याचं मुख्य कारण ही सरदेशमुखी. हे सावंत जे मोगलांना सामील झाले छत्रपती संभाजीराजांच्या काळात ते काय साधारण साल असावं तरी? ते मला जे फरमान मिळालंय ते 1688 सालचं आहे. ओके, म्हणजे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हत्येच्या पूर्वी काही संभाजी महाराज पकडले जाण्यापूर्वी काही महिन्याचं ते फरमान आहे. आणि त्याचं महत्व असं की तुम्ही आजही पाहाल तर कोकणात जर तुम्हाला काही करायचं असेल तर कोकणी माणूस तुमच्या बाजूने पाहिजे, नाहीतर तुम्ही बाहेरचं कोणी कोकणात येऊन काही जर करू म्हणेल तर ते फार अवघड नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे की औरंगजेब 26 वर्ष महाराष्ट्रात राहिला पण तो पुण्यापासून सोलापुरापर्यंत आणि कोल्हापूरपर्यंत सगळीकडे या त्रिकोणात फिरला पण तो कधी घाट उतरला नाही. फार तर तो विशाळगडापर्यंत विशाळगडापर्यंत गेला, तिथंच त्याची त्रेधा तिरपीट उडाली. तर त्याच्या पावसाच्या कथा आहेत. त्याच्या कथा आहेत. तर औरंगजेब ज्यावेळी खेम सावंतांना लिहित होता त्याचा हेतू तोच होता की कुणीतरी आपल्याला हाताशी एक माणूस मिळावा जो मराठ्यांचा अंमल कोकणातून उडवून लावेल आणि आपल्या बाजूला सामील होईल. तर सावंतांनी तसं काही केलं नाही. सावंतांचा मुख्य हेतू होता की वेंगुर्ला, कुडाळ वगैरेची जी सरदेशमुखी आहे ती आपल्याला मिळावी, वंश परंपरा. मग त्या प्रकारचं फरमान हे सावंतांना पाठवलेलं आहे आणि त्याचं महत्व असं की सावंतांनी त्यात कबूल केलेलं आहे की जे मराठ्यांचे किल्ले आहेत त्या प्रांतातले ते आम्ही घेतो आणि मोगलांची ठाणी तळ कोकणात बसवून द्यायला आम्ही मदत करतो. ओके. आता तुम्ही याचा पुढे घटनाक्रम पाहिलात तर संभाजी महाराज ज्यावेळी कवी कलशाच्या मदतीला आले, शृंगारपूरला आले आणि तिथे मग त्यांनी संगमेश्वरी ते देवतांचं काहीतरी अर्चना अभिषेक वगैरे होता त्यासाठी ते राहिले.
हा प्रांत तळ कोकणातच येतो ना. हम्म, आणि तळ कोकणात मोगलांची खाणी बसायला जी सुरुवात झाली ती सावंतांच्या मदतीमुळं. हम्म, म्हणजे एका प्रकारे मराठ्यांचा अंमल जो संपुष्टात यायला लागला होता त्यांना हम्म, सावंतांनी मदत केली. या हम्म, अर्थानं मग तुम्ही म्हणू शकता की सावंत मोगलांना मदत करा. हम्म. म्हणजे डिरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्यांची मदत होतच होती औरंगजेबाला. आणि एका दृष्टीनं तुम्ही पाहाल तर त्या काळात फितूर झालेल्यांची यादी फार मोठी आहे. हा. म्हणजे तुम्ही जर अफजल खान वधाचा पोवाडा नीट अभ्यासला असेल हम्म. तर जेधे बांधल हे शिवाजीचे डावे उजवे हात हो. असंच म्हणलेलं आहे. हो. तर जेधे देशमुखांपैकी सर्जेराव जेधे हे मोगलांना सामील झाले होते असा उल्लेख आपल्याला मिळतो. बरोबर. मला वाटतं संभाजीराजेंचं एक पत्र आहे खडसावणार हो, सर्जेराव जेधेंना की जेध्यांना की तुम्ही का गनिमाला सामील हा झाला. सामील झाले. नंतर नागोजी माने म्हसवडकर ज्यांनी संताजी घोरपड्यांचा शिरच्छेद केला शिरच्छेद केला. ते वस्तुतः छत्रपतींचे नातेवाईक होते असं मला एक उल्लेख मिळाला की हे एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की नागोजी माने म्हसवडकर हे छत्रपतींचे नातेवाईक आहेत. म्हणजे मला वाटतं संभाजी महाराजांची मुलगी की कोणीतरी त्यांच्या मुलाला असं काहीतरी दिलेलं याचा संबंध नातेसंबंध आहे. आणि त्याच्यानंतर गणोजी शिर्के तर प्रसिद्धच आहेत. असे अनेक तालेवार मराठी घराणी त्यावेळी शत्रूला सामील झाली होती. सुराजी पिसाळ हे नाव प्रख्यात आहे, त्याच्याविषयी एक फरमान आहे. अशी मोठमोठी मंडळी ज्यावेळी सामील झाली होती तेव्हा ते मराठ्यांचं राज्य गळमळीत झालं ना. कारण ते काही इतकं लेचपेचं नव्हतं की औरंगजेब आला आणि त्याने तर हे केलं ना. त्यामुळे मराठ्यांच्या राज्याला आणि संभाजी महाराजांच्या पकडलं जाण्याला जे आजचे लोकांना जे समजायला अवघड जातं की मराठी जर एकसंध भक्कम उभे असते तर महाराज कसे काय पकडले गेले, तर ते तसं नव्हतं. तर मराठ्यांच्या राज्याला आतूनही फितुरीचा शाप लाभला होता आणि औरंगजेब हा फार बलिष्ठ शत्रू होता. या दोन कारणांमुळे ती घटना थोडीशी घडून आली असं माझं मत आहे. आणि बऱ्याच वेळेला अशा पण काही गोष्टी इतिहासात माझ्या वाचनात आलेल्या आहेत की काही मराठा सरदार छत्रपतींच्याकडनं देशमुखी पाटीलकी जे काय मिळेल ती घ्यायची आणि तशाच प्रकारचे एखादं फरमान मागायला परत बादशाहकडे देखील जायचे. म्हणजे दोन्हीकडून कन्फर्म करून घ्यायची की हे राज्य माझंच आहे, हे वतन माझंच आहे. हो, खरं आहे. आणि औरंगजेबाचं त्याबद्दल उद्गारही आहेत. म्हणजे आता औरंगजेबाच्या दरबारात रोजचं कामकाज जे व्हायचं ते अखबारनमेच लिहून घ्यायचंय आणि जयपूरच्या राज्याला पाठवायचंय. तर त्याला अखबारात दरबारे मुअल्ला असं म्हणतात. ओके. तर ते अर्धे 2,500-3,000 रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये आहेत आणि 2,500-3,000 बिकानेरमध्ये राजस्थान स्टेट आर्काइव्हमध्ये. ओके. रॉयल एशियाटिक सोसायटी कुठली? लंडन मध्ये. ओके. तर ते मी भारत इतिहास संशोधक मंडळाला थोडी मदत केली आणि आम्ही ते अखबार पुण्यात आणलेत. आणि ते अखबार राजेंद्र जोशी नावाचे फारसीचे एक प्रख्यात तज्ज्ञ आहेत. तर त्यांनी ते वाचून त्यांचं एक पुस्तक प्रकाशित केलंय. तर त्या अखबारांमध्ये आपल्याला औरंगजेब दरबारात काय बोलला हे सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. हे सरदार ज्यावेळी औरंगजेबाकडे यायचंय आणि परत जायचंय त्यावेळी औरंगजेबाचे उद्गार काढलेले आहेत की बयादत बयादत न यादत न यादत. म्हणजे आले तर आले, गेले तर गेले. अरे बापरे. आणि ज्यावेळी माने सोडून गेले असं औरंगजेबाला कळलं त्यावेळी त्यानं उद्गार काढले की खस कम जहा पाक. खस म्हणजे कचरा. तो म्हणला कचरा कमी, जहा म्हणजे जग, पाक म्हणजे सुंदर. म्हणला कचरा कमी, जग सुंदर असं औरंगजेबानं उल्लेख नागोजी मानेंच्या संदर्भात. कारण बरेचसे नागोजी माने सारखे सरदार आहेत जे मराठ्यांच्याकडे पण यायचे आणि पुन्हा जायचे. तर औरंगजेबाचा ॲटिट्यूड हा असा होता थोडक्यात. आणि मराठा सरदार हे आले गेले. आणि तुम्हाला दुसरं एक त्यातनं वैशिष्ट्य कळतं की औरंगजेब फार कमी बोलायचा. म्हणजे 3 ते 4 शब्द. म्हणजे बादशाह बऱ्याचदा शुनी खामोश मंदन. म्हणजे काय तर बादशहांनी ऐकलं आणि बादशाह गप्प राहिले असाच उल्लेख होता. आणि दुसरं म्हणजे बादशाह तारीफ करायचं काय म्हणायचं, आफरीन आफरीन एवढंच म्हणायचं. औरंगजेब 2-3 शब्द मोजके बोलायचा. आणि एक मी त्यांच्याबद्दल म्हणजे औरंगजेबाचे शब्द वाचलेत एक ठिकाणी की आजमा फसाद बक असं तो मरताना शेवटचे शब्द म्हणाला होता की मी मेल्यानंतर फसाद होणार, सगळं काही नष्ट होणार असं. म्हणजे असं काहीतरी तो बोलायचा. मितभाषी होता. अनेक गुण होते पण धर्मवेड ह्या एकामुळे ते सगळं जे गुण होते ते सगळे वाया गेले. जे मिळवलं ते सगळं शेवटी त्याच्या स्वतःच्या कारकिर्दीत त्यानं घालवलं. सगळं राज्य, सगळा खजिना, सगळं आयुष्य त्याने दक्षिणात घातलं. पण शेवटी म्हणजे खाफी खान म्हणतोच ना की दैवी संकेतच असा होता की या फसादाची मुळं
ही या जमिनीतून उखडली जाऊ नयेत, आणि तसंच झालं. तर निजाम उल मुल्क सुद्धा तेच म्हणतो, मामला न बस्त, म्हणजे काम झालं नाही. हा बरोबर, तो एक असं तो उल्लेख आहे. निजाम उल मुल्क म्हणजेच आपला ज्यानं हैदराबादच्या हैदराबादला निजामशाहीचा निजामशाहीचा संस्थापक. संस्थापक. चिनकिलीज खान निजाम उल मुल्क बहादर. म्हणजे तुम्ही काही फरमानं पाहिली तर त्याचे 5 ओळींची त्याची टायटल्सच आहेत. म्हणजे त्याला इतक्या पदव्या लावल्या आहेत की त्या 5 ओळी भरून एवढ्या पदव्या लावल्या. आणि तो पण फार शूर होता असं मी वाचले, आणि स्वतः तो औरंगजेबाबरोबर बरीच वर्ष राहिलेला होता, त्यामुळे त्यानं सुद्धा मराठ्यांना जो त्रास दिलाय तो प्रचंड अनुभवी होता. अनुभवी होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे माणसाच्या जितक्या मोठ्या पदव्या आहे ना, तितका तो फुसका माणूस आहे, असं एकंदरीत शाहिस्ता खानाच्या उदाहरणावर. याच्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केलाय की अमेरिकेत काही फरमानं तुम्हाला सापडली, म्हणजे ही औरंगजेबाची फरमानं किंवा भारतातली फरमानं अमेरिकेत सापडली, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. तर ते तुम्हाला कुठं मिळालं आणि कसं मिळालं, काय लिहिलंय त्याच्यामध्ये? तर हा फार महत्वाचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे. त्यामुळे माझं पुस्तक जरी भारत इतिहास संशोधक मंडळातली फरमानं असं असलं तरी मी या 2 फरमानांचा अपवाद केलाय आणि हे मुद्दाम घातले, कारण यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ही जी 2 फरमानं आहेत ती साधारण 1662 आणि 1664 या 2 वर्षातली ती 2 फरमानं आहेत. त्यातलं एक फरमान व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स इथे आहे, आणि दुसरं जे फरमान आहे ते स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट इथे आहे. तर ती वॉशिंग्टन DC मध्ये आहे. तर अमेरिकेची राजधानी थोडक्यात. तर ही जी 2 फरमानं आहेत त्यातलं पहिलं फरमान आहे 1662 सालचं, आणि हे जे फरमान आहे हे औरंगजेबानं त्यात स्वतःच्या हस्ताक्षरात थोडासा मजकूर लिहिलेला आहे. आणि हे जे फरमान पाहिलेलं ते महाराजा जसवंत सिंग, म्हणजे जसवंत सिंग राठोड, जे जोधपूरचे महाराजा आहेत, जो शिवाजी महाराजांच्या पुढे उभा राहिला म्हणून महाराज रागावले होते आग्राच्या एपिसोडमध्ये, तोच तो जसवंत सिंग. आणि हा जसवंत सिंग जो होता हा ज्यावेळी औरंगजेब गादीवर आला त्यावेळी हा जसवंत सिंगाला त्यानं गुजरातचा सुभेदार नेमला. तर शाहिस्ते खानाला अफजल खानाच्या वधानंतर महाराजांच्या विरुद्ध पाठवलं गेलं, आणि मग ठिकठिकाणच्या लोकांना हुकूम सुटले की तुम्ही शाहिस्ते खानाला सामील व्हा. तर त्यात हे जे फरमान आहे यात असा उल्लेख आहे की बादशहांनी मला हुकूम केला की तुम्ही जाऊन दक्षिणेत औरंगाबादेत जा, तिथे तुम्ही बरकंदाज मिळवा. म्हणजे बरकंदाज काय असतात तर बंदूकधारी जे प्यादे असतात त्यांना बरकंदाज म्हणतात. तर आपल्याला हे कळतं की शाहिस्ते खानाच्या फौजेत बरकंदाज मिळवण्याची कामगिरी ही जसवंत सिंगावर टाकली होती. आणि त्यांना हुकूम बादशाहचा होता की तुम्ही औरंगाबादेत जा, तिथे मुक्काम करा, आणि तिथे पोचलात की मला कळवा, मग मी तुम्हाला पुढच्या कारवाईचे हुकूम देईन, आणि शिवाजी विरुद्ध आपल्याला पुढे मोहीम करायची, असं बादशाह हा त्यात त्यांना सांगतोय. हे एक फरमान झालं. आणि दुसरं त्याहूनही महत्वाचं फरमान हे आहे की सुरतेची जी लूट झाली त्याच्यानंतर अवघ्या एका महिन्यात औरंगजेबानं तो हुकूम काढलाय, ते फरमान आहे. लूट व्हायच्या अगोदर, नंतर लूट झाल्यानंतर. तर त्यावेळी गमतीची गोष्ट अशी की जसवंत सिंग होता हा कोंढाण्याला वेढा घालून, म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी पुण्याजवळ इथंच. महाराज होते राजगडावरती. म्हणजे तुम्हाला जर माहित असेल भूगोल नीट तर सिंहगडाच्या शेजारीच राजगड होतं, त्याच्या शेजारी तोरणा, आणि मग पलीकडे कोकणात रायगड. तर महाराज तिथून निघाले, अख्खं कोकण ओलांडलं, मुंबई सुरत वगैरे वगैरे करत सुरतेवर गेले, रामनगर मार्गे छापा छापा घातला. 3 दिवस मनसोक्त सुरत लुटली. ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडून ते घेतले, ज्यांनी नाही दिले गरिबांना हात लावला नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग महाराज परत आले, तोपर्यंत जसवंत सिंग तिथेच होता. म्हणजे महाराज हा तो आपला वेगळा घालून निवांत बसला होता. तर त्याला बादशहानं हुकूम केला की आता हे सगळं रामायण झालंय, आता शिवाजी महाराज पुन्हा मोगली मुलकात घुसला, तुम्ही फिल्डिंग कशी लावायची, तर तुम्ही सरबुलंद खान आहे त्याला जुन्नरला पाठवा, कुतुबुद्दीन खान जो आहे त्याला परिंग्याला पाठवा. आता तुम्ही जर नकाशा पाहिला तर परिंगा येतो मराठवाड्यात, म्हणजे साधारण या बाजूला येतो पुण्याच्या अंदाजे. जुन्नर येतं पुण्याच्या उत्तरेला. त्यानं असा एक त्रिकोण बनवला, आणि त्याच्या मागे काय होतं, अहमदनगर, औरंगाबाद, जालना म्हणजे संभाजीनगर. तर हे सगळे जे मुलूक होता हा संपन्न होता, म्हणजे कारंजा वगैरे त्या काळात फार मोठ्या पेठा होत्या. तर महाराज हे सुरत लुकल्यानंतर आता या पेठांमध्ये घुसून अजून काही लुकू नये म्हणून औरंगजेबानं ती अशी फिल्डिंग लावली होती, असं महत्वाची माहिती आपल्याला त्यातून कळते. म्हणजे थोडक्यात याच्यातनं हे दिसतं की औरंगजेब एकतर मायक्रो मॅनेज करायचा
आणि औरंगजेबाचे जे सरदार होते, विशेषतः जशवंत सिंगासारखे असतील किंवा शाहिस्ते खानासारखे असतील, ते भलेही मोठ्या पदव्या लावत असले तरी ते स्वतः डिसिजन घ्यायला कॅपेबल नव्हते किंवा त्यांना औरंगजेब कधी डिसिजन घेऊन देत नव्हता. असं काहीतरी मिसकम्युनिकेशन दिसतंय यांच्यामध्ये. 100%. तर औरंगजेब जो होता हा मायक्रो मॅनेज करणाराच होता आणि मुघल बादशाह बहुतांशी तसेच होते. पण आता याच्यात प्रॅक्टिकल म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या पाहिलं तर अडचण अशी आहे की औरंगजेब होता हा आग्रा आणि दिल्ली आणि हे युद्ध चालू होतं दक्षिणेत. त्यामुळे बादशहाला हकीकत लिहून कळवायची आणि बादशाह तुम्हाला हुकूम देणार, यात महिना 1.5 महिना सहज निघून जातो त्या काळातला दळणवळणाचा विचार केला तर. त्यामुळे मोगलांची जी हालचाल आहे की बाबा मी नगरहून पुण्याला जाऊ का असं विचारलं की त्याला 1.5 महिना लागायचा की बादशाहचा हुकूम आला मग तुम्ही निघायचं. तेवढ्या वेळात महाराज पार विदर्भात जाऊन परत आले तरी हे नगरहून पुण्यालाच येत आहेत. त्यामुळे मोगलांच्या हालचाली या सुस्त, मंद, निवांत आणि महाराजांच्या हालचाली चपळ अशा पद्धतीच्या व्हायच्या. त्याला हे एक कारण आहे. म्हणजे महाराज मुळात मिलिटरी जिनियस होते ही गोष्ट वेगळी, पण त्यांना या सगळ्या हालचाली त्याशिवाय या लोकांची जी गतिमंदता होती ती देखील पथ्यावर पडली आणि गतिमंदता हे जे दोन्ही होते. त्यामुळं आणि मोगल छावणीत दुसरा एक हे होता की जर आता आपण शिवाजी महाराजांविरुद्धची मोहीम संपवली तर मग काय आहे, उरली मोहीम कोणती, तर अफगाणिस्तानची. तर अफगाणिस्तानात जाऊन काबाड कष्ट करण्यापेक्षा जे चाललंय ते सुखात आहे ना, असं शाहिस्ते खानाचंही म्हणणं होतं. तेव्हा तो म्हणायचा की निवांत चालू आहे, काय आपल्याला घाई नाही. म्हणजे पुण्याच्या मोहिमा सगळ्यांना पाहिजे होत्या. हा म्हणजे कसं की बादशापासून दूर जायचं, ऐशोआराम करायचे, थोडंफार कामगिरी करायची, पैसे कमवायचे, असंच मोगल सरदारांचं आयुष्य होतं. आणि यांच्या पुढे मग आता स्वतंत्रतेचा ज्यांच्या हृदयात ध्यास आहे, ज्यांना ती प्रेरणा आहे, ज्यांना आशीर्वाद लाभलाय दैवी, अशा माणसांपुढे या आयडी लोकांचं काय टिकाव लागणं शक्यच नाही. त्यामुळे आपल्याला कळतं की महाराजांपुढे मुघलांचा पराभव सतत का होत गेला. याच्यामध्ये एक तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वकीले मुतालिक अशी पदवी महादजी शिंदेंना दिल्लीच्या बादशहाने दिली. म्हणजे थोडक्यात ते दिल्लीचे कारभारी झाले या पदवीमुळे. तर त्याबद्दलच्या फरमानाबद्दल सांगा आणि त्या फरमानाचं पण एक छोटंसं राजकारण त्यावेळेला पुण्यात आणि महादजी शिंदे यांच्यामध्ये घडलं, ते काय होतं? हो जरूर. तर तुम्हाला माहीतच असेल की महादजी शिंदेंनी दिल्लीचा कारभार पूर्ण ताब्यात घेतला आणि वकील मुतालिक म्हणजे बादशहाचा प्रत्यक्ष प्रतिनिधी. म्हणजे आपल्याकडे सातारच्या दरबारात प्रतिनिधी म्हणतात ना, महाराजांचा प्रतिनिधी म्हणजे महाराजांच्या वतीनं सगळ्या आज्ञा किंवा काय हुकूम किंवा काय निर्णय घ्यायची जी पॉवर असते ती त्यांना दिलेली असते. तर बादशहाचं थोडक्यात राज्य चालवण्याची जी किल्ली आहे ती महादजी शिंदेच्या हातात दिली होती. मग त्यात आता सेनापती नेमणे, उमराव नेमणे, वजीर नेमणे हे सगळी कामं महादजी शिंदेच्या हातात होती. थोडक्यात बादशहाचं जे काही राज्य आहे ते सगळं महादजी शिंदेने त्यांना लिहून दिलं होतं. आता पेशव्यांच्या दरबारात यावेळी सवाई माधवरावांचं राज्य होतं आणि सवाई माधवराव हे जरी असले तरी ते पंडित प्रधान होते आणि सातारकर जे रामराजे छत्रपती होते त्यांच्या हाताखाली पेशवे आणि पेशव्यांचे जे काही पार्टनर किंवा सरदार म्हणा हे आहेत शिंदे. तर मग बादशहाने जर डायरेक्ट कनेक्शन जोडलं तर मग पेशव्यांचा काय अधिकार राहिला आणि पेशव्यांच्यावर छत्रपतींचा काय अधिकार. या कारणासाठी नाना फडणवीसांचा तत्वाला विरोध होता की महादजी शिंदेंनी हे स्वतःच्या नावानं न घेता पेशवे किंवा छत्रपतींच्या नावानं घ्यावं असं नानांचं मत होतं. तर या कारणासाठी नानांनी जे वकील मुतालिकीची सनद जी होती जी पेशव्यांच्या नावानं आली किंवा नाना फडणवीसांनी जी महादजी शिंदेच्या नावानं जी आली होती वस्त्र ती महादजींनी पाठवूनही 6 वर्ष नाना फडणवीसांनी ती स्वीकारली नव्हती. शेवटी महादजी शिंदे पुण्यात स्वतः आले आणि त्यांनी ज्यावेळी रदबदली केली त्यावेळी मग नानांनी ते ऍक्सेप्ट केलं. असं ते वर्षानुवर्ष ते राजकारण भिजत चाललं होतं आणि नाना वर्सेस महादजी हा जो उत्तर पेशवाईतला जो रंग होता तो थोड्याफार प्रमाणात आपल्याला या प्रकरणात दिसतो. उत्तर पेशवाईतला शिंदे फडणवीस असंच म्हणायला काय राजकारण. हो आज ते दोघं एका बाजूला आहेत पण त्यावेळी ते वेगळ्या बाजूला. पण आणि त्यावेळी पण पण ते दोघांनी एकत्र मिळून पण राजकारण केलं आणि अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये तू मे प्रकारचं पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की फर्स्ट अँग्लो मराठा वॉर हे जे म्हणतात त्यावेळी नाना ज्यावेळी अडचणीत सापडले त्यावेळी त्यांनी कोणाचा धावा केला तर महादजी शिंदेचा आणि वडगाव इथं इस्तूर फाकडा मारला आणि ब्रिटिशांचा जो पहिला पराभव केला तो केला महादजी शिंदेंनी. तो कोणासाठी केला तर नाना आणि पेशवाई राखण्यासाठी. म्हणजे ज्यावेळी वयम पंचाधिकम शतम असं म्हणतात, शत्रू विरुद्ध आम्ही 105 म्हणजे आम्ही महाभारत एकमेकांविरुद्ध करू 5 वर्ष 100.
पण म्हणजे बाहेरचा शत्रू ती होता भावना त्यामुळे आम्ही कायम होती. 105. ही भावना कायम होती. हम्म. आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याचं राज्य ज्यावेळी इंग्रज घ्यायला गेले ना, तर एल्फिन्स्टनने लिहून ठेवलंय की आम्ही हे राज्य घेणार, हे या लोकांना इतपत कळू देता उपयोगी नाही. हे जर यांना कळलं तर हे सगळे एकदम एक होतील. म्हणजे कोण? नागपूरकर भोसले, यशवंतराव होळकर, ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे. शिंदे, बाजीराव पेशवे, पटवर्धन, रास्ते, फडके, हे सगळे सरदार जर एक झाले, छत्रपती, हे सगळे जर एक झाले तर ब्रिटिशांना हे राज्य घेणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी म्हणलं की हे आपण असं आत्ताच सांगायचं नाही की हे राज्य आपण ताब्यात घेणार आहोत. इतकी ब्रिटिशांना त्या एकत्र होण्याची मराठ्यांची भीती होती. म्हणजे त्यांना हे माहिती होतं की एकत्र आले तर अजूनही हे पॉवरफुल आहेत. हो, एकत्र आले तर अगदी मराठी अजिंक्य आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतंय यशवंतराव होळकर एकटे लढत होते ब्रिटिशांच्या विरुद्ध कितीतरी वर्ष. ती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण ज्या लढ्या दिल्या ना त्या एकट्या दिल्या. म्हणजे ज्यावेळी यशवंतराव होळकर लढत होते त्यावेळी शिंदे बाजूला होते. ज्यावेळी शिंदे असईमध्ये लढत होते त्यावेळी यशवंतराव त्यांच्या बरोबर नव्हते. आणि ज्यावेळी बाजीराव पेशवे लढत होते त्यावेळी नागपूरकर भोसले त्यांच्या बरोबर होते, पण शिंदे आणि होळकर बाजूला होते. तर आता अशा प्रकारे ते दुर्दैवाने आपल्याला ते एकत्र येता आलं नाही. आणि बऱ्याचदा मला लोक विचारतात की इतिहास का अभ्यास करायचा, नाही का? तर मी म्हणतो की तुमच्या गाडीला रिअर व्ह्यू मिरर असतो ना, तर तो का लावता मग, नाही का? मागे बघायचंच नसेल तर. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही मागे बघूनच उलटी गाडी चालवता, बरोबर आहे ना? मागचं बघून पुढे जायचं असतं. इतिहासातून आपल्याला हाच बोध घेता येतो की आपण जर एकत्र राहिलो तर मग आपल्याला कोणी काही करू शकत नाही. पण जर आपण आपापसातच भांडत राहिलो तर मग बाहेरचा शत्रू येऊन आपलं सहज मात करतो. हे त्यातनं धडा घेण्यासारखं. या तुमच्या फरमानांच्या पैकी असं कुठलं एखादं इंटरेस्टिंग फरमान आहे जे काहीतरी हटके एखादी गोष्ट आहे त्या फरमानांच्या पैकी, जे महाराष्ट्रात दिलेली फरमानं असतील त्यामध्ये, तर तशी एखादी असेल गोष्ट तर आम्हाला सांगा. तर एक नाही दोन सांगतो. पहिलं आहे ते आहे बजाजी नाईक निंबाळकरांना दिलेलं फरमान. आणि नाईक निंबाळकरांचं नाव आता मी फार सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांना ते परिचितच आहेत. अगदी रामराजे निंबाळकरांपर्यंत ते घराणं आहे आणि आजही राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या पूर्वजांना बजाजी नाईकांना हे मिळालेलं आहे. त्यात जो शाह आलम म्हणजे मुअज्जम, औरंगजेबाचा मुलगा, त्यानं त्यांचा किती बहुमान करावा. तर त्यांना 5,000 मनसब म्हणजे 5,000 जात आणि 5,000 स्वार. म्हणजे जात आणि स्वार असे दोन वेगवेगळे हुद्दे असतात. स्वार म्हणजे त्यांनी तितके स्वार ठेवायचे, म्हणजे त्या स्वारांचे ठेवायचे पण नियम आहे. दु अस्पा सी अस्पा वगैरे वगैरे, 2 घोडी 3 घोडी असं ते तांत्रिक नियम आहेत, ते आपण बाजूला ठेवू. पण 5,000 स्वार आणि 5,000 जात म्हणजे त्यांना स्वतःला जातीनं, जात हा शब्द तिथे नेतो. तर ते 5,000 जात, 5,000 स्वार, त्याच्यानंतर त्यांना एक हत्ती, एक घोडा, एक निशाण, आणि त्याच्यानंतर पालखी, आणि त्याच्यानंतर त्यांना नगारा आणि 50,000 रुपये इनाम. म्हणजे ज्या काळात 15 रुपये तोळा सोनं होतं त्या काळात 50,000 रुपये इनाम हे नाईक निंबाळकरांना इनाम पाठवलं. म्हणजे त्यांनी त्या घराण्याचा किती बहुमान केला असेल आणि त्यांना त्याची किती किंमत असेल याची कल्पना तुम्हाला. कारण छत्रपतींचे सर्वात जवळचे नातेवाईक म्हणून त्यांना तशी फार किंमत त्या सर्वात जवळचे असं नाही म्हणणार मी. छत्रपतींचे जाधवराव हे जिजाबाईंचं माहेर तेही आहेत, शिर्के आहेत येसुबाईंचे भाऊ, त्यामुळे हे सगळे छत्रपतींचे जवळचे नातेवाईक. आणि दुसरं फरमानाचं तुम्हाला एक सांगतो, आणि ही थोडीशी रामायणासारखी लांब कथा आहे, पण एक रायगड संबंधी फरमान आहे. आणि रायगड संबंधीचं जो फरमान आहे त्यात आपल्याला एक संदर्भ येतो, तो म्हणजे सूर्याजी पिसाळ. तर सूर्याजी पिसाळ हा वाईचा देशमुख होता असं आपल्याला इतिहासात कळतं. पण आपण त्याचं मूळ तपासलं तर तो काही देशमुख नव्हता. तो मुळात चुलत 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 भाऊ होता. आणि वाईचा मूळ जो देशमुख होता तो होता केशवजी देशमुख. आणि केशवजी देशमुख शिवकाळाच्या शेवटीच वारला. आणि त्याचा एक लहान मुलगा होता, त्याचं नाव होतं दत्ताजी. तर दत्ताजी बिन केशवजी पिसाळ ही वाई परगण्यातली त्यांची काय जी 22 गावं होती ती त्यांच्या नावावर होती. आणि सूर्याजी पिसाळ होता हा ओझरडे गावचा पाटील होता, पण तो पण अर्धा. तर सूर्याजी पिसाळ जो होता त्याने काय केलं की त्याला एक विशिष्ट रक्कम संभाजी महाराजांनी द्या अशी त्यांच्यावरती वरात काढली होती.
तर सूर्याजी पिसाळाकडे पैसे नव्हते. हम्म. मग याने काय करावं, हा पळून गेला आणि हा जुल्फिकार खानाच्या शाळेत जाऊन जुल्फिकार खानाला सामील झाला. हम्म. त्यावेळी जुल्फिकार खान कुठे निघाला होता, रायगडच्या रायगडला वेढ्याला. वेढा घालून बसलेला. तर त्या सैन्यात सूर्याजी सामील झाला. हम्म. आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सूर्याजी पिसाळ देशमुख घराण्यातलाच होता हा. आणि चांगला खानदानी मराठा होता. हम्म. तर त्याचे रायगडाच्या मराठ्यांशी संबंध होते. हम्म. मग जुल्फिकार खानानं म्हणलं की बाबा तडजोडीनं किल्ला मिळतोय तर पहा. मग या सूर्याजीनं रायगडच्या ज्या मराठ्यांबरोबर बोलणी केली आणि या अटीवर किल्ला हवाली करून दिला की शाहू महाराजांना काही झालं नाही पाहिजे, हम्म. येसुबाईंना काही नाही झालं पाहिजे, यांच्या वैयक्तिक मालमत्तेला धक्का लागला नाही पाहिजे, मग ओके. बाकी तुम्ही काय हवं ते करा. या गोष्टी त्यांना इन्शुअर केल्या. हो. तर आणि हा माझा तर्क आहे, कारण आपल्याला सूर्याजी पिसाळाच्या नावानं एक फरमान मिळतं हम्म. ज्याच्यात दिलेलं आहे की जुल्फिकार खानाला गड घेण्यामध्ये त्यांनी फार मदत केली. हम्म. आता ही मदत कोणत्या प्रकारची असणार, तर मी हे असं गृहीत धरतोय की तोही मराठा जातीवंत घराण्यातला, वरती वर्षे मराठेही भोसले, हम्म. मग त्यांनी काही तडजोडीची बोलणी आपापसात केली असावीत का. हम्म. तर सूर्याजी पिसाळाची जी फितुरी म्हणतात हा. ती या प्रकारची. हा. म्हणजे सूर्याजी बाबा तलवार घेऊन शिरला आणि त्यांनी कडी कोयंगे कापले आणि म्हणून कापले. हा, मोगलात तशा होते. प्रकारची अशा फितुरी प्रकारची नाही. नाही. फितुरी कोणती, तर छत्रपतींना वाचवून त्यांच्या बाजूने लढण्याऐवजी त्यानं फितुरीपेक्षा आपण त्याला तडजोड असं केली. म्हणू शकतो की त्यानं मुघलांच्या वतीनं मराठ्यांना थोड्या फायद्याची डील केली. म्हणजे त्या अडचणीतून हो. त्याचा काढण्यासाठी गुन्हा एवढाच की त्यांना डील केली. डील मेकर म्हणू शकतो हा. आपण त्याला. हम्म. आजच्या भाषेत डील मेकर त्याला आपण म्हणू शकतो. आजच्या भाषेत म्हणायचं तर सूर्याजी पिसाळानं जी डील केली, पण त्यानं महाराजांचे प्राण वाचले हेही आहे. आणि सूर्याजी पिसाळानं नंतर काय करावं, तर तो परत आला आणि हा दत्ताजी बिन केशवजी होता. तिथे काय झालं, तिथे वाईट मुघलांचं ठाणं बसलं हम्म. आणि त्या न्याहार खान नावाच्या फौजदारानं पाहिलं की हा दत्ताजी लहान आहे, मग याची देशमुखी आपण खिशात टाकू. हम्म. मग दत्ताजी बिन केशवजी गेला मुघलांच्या छावणीत. तो म्हणला मला फरमान द्या की मी देशमुख आहे. हा. तिथे त्याला भेटला सूर्याजी. हा. सूर्याजी म्हणला अरे माझं इथं वजन आहे, मी किल्ला मिळवून दिलाय, मी तुझी देशमुखी काय सहज मिळवून देईन. तर मग दत्ताजीला वाटलं की अरे आपल्या स्वस्तात काम होत आहे, हा आपल्या भाऊ-बंधांपैकी चुलत भाऊ-बंधांपैकी हा आपलं काम करेल. सूर्याजीनं काय करावं, सूर्याजीनं खोटं फरमान बनवलं आणि म्हणलं की अर्धी देशमुखी माझीच आहे. बर. म्हणजे त्या काळातही खोटी फरमानं बनत होती आणि भाऊबंधांचे गळे कापत होते. अशा प्रकारचा खटपटा माणूस सूर्याजी होता. ऍक्च्युली तो सूर्याजींचं हे जे फरमान आहे ते बघितलं यासाठी पण पाहिजे की, कारण त्या दृष्टीनं मग सूर्याजीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल. कारण हो. आपल्या इतिहासात सूर्याजी म्हणजे फितूर याच नजरेनं बघितलं जाते. तर त्या सूर्याजी उपद्व्यापी माणूस होता, हा बरोबर खेळ्या होता, खट्याळ होता, हे तुम्हाला त्यातनं कळतं. आणि हद्द म्हणजे शेवटी देशमुखी मिळाली म्हणून तो मुसलमान झाला. होय. इतक्या हद्दीपर्यंत गोष्टी गेल्या. मग त्याला फायनली देशमुखी मिळाली की नाही मिळाली? त्याला देशमुखी मिळाली, पण त्याने काय मुघलांना जे काय कबूल करता येईल ते केलं. मी तुम्हाला चंदन वंदन किल्ले घेऊन देतो, मी तुला हे घेऊन देतो, मी तुला ते घेऊन देतो, फक्त मला देशमुखी द्या. यावरून तुम्हाला कळतं की म्हणजे आपल्याकडे वतनाचा लोभ हा किती प्रमाणात होता. शेवटी त्यानं खटपटी लटपटी करून ती देशमुखी शेवटी मिळवली, ती पण त्याच्या हिश्श्याची नसताना. अशा प्रकारे हे वतनदारीचं जे भांडण आहे ना, हे फार फार पुरातन आहे महाराष्ट्रात. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आम्ही मागच्या काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये देखील आलो होतो की जवळजवळ 4 कोटी कागद आहेत किंवा त्यापेक्षा जास्त कागद आहेत, पेशवे दप्तरामध्ये कागद आहेत. हे कागद कसे वाचायचे किंवा तिथपर्यंत कसं पोचायचं, तुम्ही या इतिहासाच्या क्षेत्राकडे कसं वळलात? कारण तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहात, सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि तुम्ही मुळात भारतात राहत नाही, सध्या तुम्ही अमेरिकेत असता. पण तुम्ही अमेरिकेत राहून सगळ्या ही फरमानं शोधून काढायची, हे सगळं तुम्ही केलं कसं? या दिशेला तुम्ही कसे आलात? तर त्याचं असं आहे की मी ज्यावेळी एक 8-9 वर्षाचा असेल त्यावेळी मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरेंचं व्याख्यान ऐकलं आणि त्यावेळी मला कळलं अरे इतिहास हा काय असतो. म्हणजे ते काय ऐकलं, किती खरं होतं, किती खोटं होतं, हा गोष्ट वेगळी, पण ते ज्या ऊर्जेनं आणि ज्या प्रकारानं बोलत होते तिथे मला वाटलं की हा विषय म्हणजे काहीतरी भारी, हे आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे. पण तेव्हापासून माझ्या मनात होतं की इतिहास हा काहीतरी स्पेशल गोष्ट आहे. आणि आमच्या शाळेत एक कपाट भरून पुस्तकं होती इतिहासाच्या संदर्भातली. त्यात सरदेसाई होते, भाषांतरित होते, जदुनाथ सरकार होते, हे सगळे मी शाळेत वाचले होते. आणि त्याच्यानंतर मी शिक्षण जे घेतलं ते इंजिनिअरिंगचं घेतलं.
आणि नोकरीनिमित्त म्हणजे एक 5-7 वर्ष नोकरी झाल्यानंतर क्लायंट व्हिजिट म्हणा किंवा अजून काही बिझनेस व्हिजिट म्हणा, या नावाखाली मला परदेशात जायची संधी मिळाली. ओके. आणि त्यावेळी जर आपण लंडनमध्ये जातो किंवा पॅरिसमध्ये जातो, तर तिथे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आपण तिथली म्युझियम पाहायला जातो. तर मला तिथे एक गणपतीचे चित्र दिसलं आणि कुठल्या खाली कुठल्या म्युझियम मध्ये? ते एक सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एशियन म्युझियम ऑफ आर्ट म्हणून आहे. तर तिथे एक गणपतीचं चित्र लावलं होतं आणि त्यात ज्ञानेश्वरीची ओवी लिहिली होती. देवा तुझी गणेशा असं तिची पहिली ओवी आहे ना, ती तिथे लिहिली होती. तर मी म्हटलं अरे हे इथे काय करतंय? आणि मग तिथून मला ते म्हणलं की हे काय विचारावं, मग त्यांना काही माहीत नव्हतं. मग मी त्या म्युझियमचा कॅटलॉग मागवला आणि त्याच्यातनं मला माहिती कळली की नागपूरकर भोसले जे आहेत ना, त्यांच्या महालामधल्या देवघरातली जी कॉपी होती ती कॉपीतलं ते पान आहे. ओके. आणि मग मी म्हटलं की अरे हे आपल्या महाराष्ट्रात कोणाला माहीतच नाही, म्हणजे भोसल्यांनाही माहिती आहे का नाही हे मला शंका आहे. मग मी म्हटलं अरे याला काहीतरी प्रसिद्धी मिळायला हवी, हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं. मग मी त्याची एक पेपरात बातमी केली आणि मग तिथून माझं थोडंसं सुरुवात झाली संशोधनाला. आणि त्याच्यानंतर वेगवेगळी चित्र मला मिळायला लागली आणि चित्रावरती फारसी भाषेत टायटल लिहिलेली असतात. म्हटलं मग हे आपल्याला वाचता येत नाही. आणि त्याच सुमाराला हे शिवाजी महाराजांचं मोगला फरमान माझ्या हातात आलं. म्हटलं याच्यात शिवाजी महाराजांचा त्यांनी जो सारांश दिलाय त्यात उल्लेख आहे, पण नक्की महाराजांबद्दल यात काय लिहिलेलं आहे हे मला वाचता येईना. ओके. मग मी काय केलं की अमेरिकेत आम्हाला फारसी शिकवणारं कोणी मिळत नाही, पण मिळेल, पण मला त्यावेळी मिळालं नाही. तर मी फारसी भाषेची जी लिपी असते, म्हणजे त्याला अल्फाबेट म्हणता येईल किंवा बाराखडी म्हणता येईल, ती विकिपीडियावर असते. ती प्रिंट केली आणि ते अक्षर आणि फरमानातलं अक्षर य ला य जुळवला. बरं, हा य लागला, हा अ लागला, हा ब लागला. तुम्ही द रीडर चित्रपटात जसे ती केट विन्स्लेट शिकते तसं शिकलं. तर मला साधारण 30 दिवस लागले, पण मला आता कळायला लागलं की साधारण शिवाजी कुठे लिहिलेलं आहे इथपर्यंत कळायला. आणि मग माझ्या आयुष्यातला चांगला योग म्हणून मला शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे आहेत ना, त्यांची भेट झाली. मला माहित नव्हतं की इतका मोठा माणूस आहे, तो भेटेल आपल्याला, नाही भेटेल. तर त्यांनी एक फार चांगलं वाक्य मला म्हणलं. ते म्हणलं अरे इराणात पहिली दुसरीच्या मुलांना पण फारसी येतं, तू जर चांगला शिक्षित आहेस, तू हेच कर, तुला येईल ते वाचता. पण मला कॉन्फिडन्स आला की बाबा इतका मोठा माणूस म्हणतोय तर आपल्याला ते वाचता येईल. आणि त्यांनी मला 1-2 साधी पुस्तकं दिली PDF, त्याची मी प्रिंट काढली. आणि ते जेव्हा मी पूर्ण वाचलं त्यावेळी मला हळूहळू का होईना ते फारसी वाचता यायला लागलं. आणि मग त्यानंतर युट्यूबवरती आता अनेक चांगले उत्तम व्हिडिओ येतात आणि पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात चांगले क्लासेसही चालतात. म्हणजे निखिल परांजपे हा माझा एक मित्र आहे, तो मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रमाणित कोर्सेस घेतो. या सगळ्यांना राजेंद्र जोशींनी क्लासेस घेतलेले आहेत. गुरुप्रसाद कानिटकर आणि पराग पिंपळखरे हे भारत इतिहास संशोधक मंडळात क्लासेस घेतात. हे सगळे क्लासेस आता या प्रयत्नांना चाललेले आहेत आणि त्यातून नवीन नवीन फारसी वाचणारी लोक पुढे येतात. पण मला ही सोय नव्हती, त्यामुळे मला हे हार्डवे असं शिकवलं. बाकी मग तुम्ही ते पश्तो वगैरे पण कसं काय वाचायला शिकलात? कारण तुम्ही याच्यामध्ये मी बघितलं की तुम्ही महमूद हुसेनीची वगैरे पुस्तकं, जे पुस्तक अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये उपलब्ध नाही ते तुम्ही रशियामधनं उपलब्ध केलं. म्हणजे हे तिथपर्यंत पोचायचं कसं हे समजलं तरी पाहिजे. हो, तर त्याचं काय झालं की महमूद उल हुसेनीचा तारीख अहमदशाही हा इतिहास आहे ना, हा इलियट डॉसनने आधीच अनुवाद केलाय. पण तो मला वाटतं पहिली 5-7 वर्ष आहेत, पानिपतच्या फार आधी तो इतिहास संपून जातो. आणि इलियट डॉसनने असं लिहिलंय की हे मॅन्युस्क्रिप्ट इथे संपलं, हे अर्धवट दिसतंय. ओके, म्हणजे त्याला जेवढं सापडलं तेवढं त्याने दिलं. आणि मला नंतर कळलं की समरकंद इथं एक मॅन्युस्क्रिप्ट आहे, ते पूर्ण आहे. मग मी म्हणलं अरे हे भारी आहे, मग कारण यात पानिपत येणार, अहमदशहाच्या चरित्रात पानिपत शिवाय कसं. मग मी त्या मॅन्युस्क्रिप्टचा तपास केला, तर ते काय झालं, रशियन राज्यक्रांतीनंतर सेंट पीटर्सबर्ग किंवा लेनिनग्राड, त्या काळातलं लेनिनग्राड आता सेंट पीटर्सबर्ग, तर त्यांनी त्या सेंट पीटर्सबर्ग म्युझियमनं ते मॅन्युस्क्रिप्ट विकत घेतलाय. आणि त्या सेंट पीटर्सबर्ग म्युझियमने त्याचं स्कॅन केलेले. तर ते स्कॅन मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ते स्कॅन मागवले. ते 1200 पानांचं हस्तलिखित आहे आणि त्यात फक्त 200 पानं पानिपतवरती आहेत. तर हे मला लक्षात आलं की अरे शाळेतच मी ते कपाट वाचल्यामुळे मला लक्षात आलं की सरदेसाई, सरकार, पगडी, काशीराज
किंवा इतर जे सगळे राजवाडे, साने वगैरे वगैरे वगैरे, दत्तो वामन पोद्दार, खरे, या सगळ्यांच्या ह्याच्यात याचा उल्लेख नाही. आणि त्याचं कारण असं की ती त्रुटीत प्रत आहे ती तेवढीच आहे असं सगळ्यांनी गृहीत धरलं. त्यामुळे माझ्या हाती अनपेक्षितरित्या हे 200 पानांचा चांगला भक्कम खजिना मिळाला. आणि मग मी ते मनावर घेतलं की हे आपणच पुढे आता येऊन हे प्रकाशित केलं पाहिजे. कारण सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे मला वाटतं की समकालीन आणि पानिपतावर लिहिलेलं 200 पानापेक्षा जास्त काही लिहिलंच नसेल. नाही, इतकं मोठं ते आहे. काय सांगू त्याच्यात तुम्हाला, प्रत्येक फळीत काय काय हालचाली घडल्या, त्या किती किती वाजता घडल्या, तिथे कोणाला कोणाला कुमकेला खूप चांगल्या डिटेल्स तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. आणि मी ते नकाशा सकटही दिले. नकाशा सकट दिलेले आहेत. कारण त्या वाचताना असं वाटतं की अरे याच्या अगोदर जेव्हा आपण पानिपत वाचलं, मग विश्वास पाटलांचं पानिपत असेल किंवा शेजवलकरांचं असेल, ते वाचताना कधी त्यामध्ये या डिटेल्स आल्या नव्हत्या. त्यामध्ये थोडीशी एक क्रिएटिव्ह लिबर्टी घेतलेली असते. तुम्ही क्रिएटिव्ह लिबर्टीपेक्षा तुम्ही कागद दाखवून जे संदर्भासहित जे लिहिलंय, त्यामुळे त्याची थोडीशी म्हणजे आपल्या समोर ते चित्र उभं राहायला जास्त मदत होते. खरंय. आणि काय असतं की त्या विषयाची गोडी लागणं हे जास्त महत्वाचं असतं. म्हणजे सुरुवात तिथेच असते ना. जर मी कोणाला फारसी कागद सुरुवातीला दिला तर तो माणूस बेचकेल की बाबा हे काय आहे वेगळं ना. त्यापेक्षा जे साध्या सोप्या सुगम भाषेत लिहितात ना, त्यांना बरीचशी लोक इतिहासाकडे अट्रॅक्ट होतात. आणि मग ह्या कागदपत्रांच्या ज्या पुढच्या पायऱ्या असतात त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर शेजवलकर, विश्वास पाटील यांच्या कामाचं चांगलं महत्व आहे. कारण ते वाचूनच महाराष्ट्राला पानिपत या विषयाची माहिती कळली. पण काय आहे की कादंबरीकाराला काय आहे की कुठलाही प्रसंग महत्वाचा असेल तर तो गाळून टाकता येत नाही. आणि इतिहासात त्या गोष्टीचे नेमके तपशील मिळतीलच असं नाही. उदाहरणच सांगतो की महाराज आग्र्याहून पुण्याला आले, राजगडावर आले, याचं आपल्याला काहीच वर्णन मिळत नाही. पण आता हा इतका महत्वाचा प्रसंग आहे, हा महाराजांच्या चरित्रातून गाळता येत नाही. त्यामुळे मग अनेक लोकांनी अनेक प्रकारांनी महाराजांना फिरवून आणलेलं आहे. आता त्याचे अनेक नकाशे आहेत. आता ते खरे आहेत का तर नाही, तर त्या माणसाचा तो तर्क आहे. पण त्यांनी तसं जर त्यांनी तिथे व्यवस्थित तसं लिहिलं तर मग त्या विषयातून लोकांना गोडी लागते. आणि हे होतं की अरे आपण ह्या नवीन कागद शोधूया, आपण काशीला जाऊन पाहूया तिथे काही रेकॉर्ड आहे का, आपण जाऊन पाहूया. ही जी पुढची शोधायला जी चालना मिळते ना, ती महत्वाची असं मला वाटतं. याच्यामध्ये एक गोष्ट मी वाचली तुमच्याबद्दल की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते लखुजीराव जाधव, त्यांचं चित्र पहिल्यांदा तुम्ही शोधून काढलं. आम्हाला आता आम्ही जे चित्र त्यांचं पाहिलंय ते कदाचित तुम्हीच शोधून काढलेलं आहे की नाही हे माहिती नाही, पण तुमचं चित्र मला बघायला आवडेल. ते तुम्ही मला प्रोव्हाइड करा, आम्ही आमच्या व्ह्युअर्सना देखील ते दाखवू. हो, आपण ते तुम्हाला कसं मिळालं? तर हे शहाजहान अल्बम नावाचा एक अल्बम आहे. तो मेट्रोपॉलिटन म्युझियम आणि लंडन अशा 2 भागात विभागला गेलेला आहे. म्हणजे तो मुळात एक असा बाइंड केलेला कातडी अल्बम होता. तर या लोकांनी काय केलं की ते विकण्यासाठी म्हणून एक एक पानं सुट्टी करून विकली. तर अर्धी पानं इकडे गेली, अर्धी पानं तिकडे गेली. तर शहाजहाननं त्याच्या राजवाडीतली जी काही महत्वाची माणसं होती त्या सगळ्यांची चित्र काढून घेतली होती आणि खाली नावं लिहिलेली आहेत त्याच्या. तर त्याच्यात एक आता फारसी वाचायला शिकल्यामुळे मला ती नावं वाचता येत होती. तर तिथे काय होतं की जिम, अलिफ, दाल, वाव आणि नून म्हणजे जा, द, व, न असं लिहिलेलं होतं. तर ते काय होतं की वाव जो असतो तो उकार म्हणून घेतात फारसीमध्ये. तर त्याला थोडक्यात वाचणारे लोक काय पटकन वाचायचं काय म्हणतात, जादून. जा, द, उ, न, जादून राय. आता हे जादून राय कोण हे कोणाला कळत नव्हतं ना. तर मी काय केलं की ते जादून राय वाचण्याची जा, द, व, जाधव व राय असं केलं. म्हणजे अनुस्वार घेतला, जाधव न घेण्याऐवजी जाधव राय. मग जाधवराव कोण, शहाजहानच्या काळातले, मग ते लखुजी जाधवराव. आणि तुम्ही जर चेहरा पाहिला तर तुम्हाला तो मराठी बाणात दिसतो. म्हणजे हा कोणीतरी मराठा सरदार आहे. आणि नुसतं असं म्हणून चालत नाही, तर ती वेशभूषा, पगडी, पट्टा, तिची पद्धत असते, त्याच्यावरूनही काही त्याचे आडाखे बांधता येतात. तर तो नाव त्या शहाजहान काळातलं ते हे. आणि वस्तुतः तो शहाजहान अल्बम म्हणला ना तरी तो जहांगीरच्या काळात सुरू झाला होता आणि शहाजहानच्या काळात संपला. तर त्या काळात ऍक्टिव्ह असणारे जाधवराव कोण, तर या तर्कानुसार जे उत्तर येतं ते आहे की 90% हे लखुजी जाधवराव असं करूनच मी ते चित्र शोधलं. आणि ते एकच चित्र आहे आणि त्याच्या कॉपीज काही एक सुरतला कॉपी आहे, काही एक दुसऱ्या जागी आहे, पण ते चित्र मुळात एकच आहे. हाशिम या चित्रकाराचं चित्र आहे आणि ते मूळ अमेरिकेत आहे. आतापर्यंत तुम्ही
3 पुस्तकं लिहिलेली आहेत. हो. सगळ्यात पहिलं तुमचं होतं ते पानिपताच्या चित्रांबद्दलचं एक पुस्तक होतं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं तुमचं अज्ञात पानिपत आणि हे तिसरं तुमचं मुघल निशान्स अँड फरमान्स. आता पुढं काय ठरवलंय तुम्ही? पुढचं काय अजून एक पुस्तक आहे, पॅरिस संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची बखर. ओके. हे एक मध्ये मी प्रकाशित केलं होतं. हो. आता काय आहे की म्हणजे कादंबरी, ललित कथा किंवा लहान मुलांच्या गोष्टी यांची इतिहासात एक जागा आहे, पण तशी माझ्याकडे भाषाशैली नाही आणि तसं मला लिहिताही येत नाही. तर माझं काम मी शक्यतो पुराव्यांवर आधारित आणि नवीन असं काही आपल्याला मिळावं या दृष्टीनं मी प्रयत्न करत असतो. तर मला असे कागद जे मिळत राहतात त्या विषयावरती मग मी काम करतो. तसं जर तुम्ही म्हणलात तर माझ्या डोक्यात आता एक विषय आहे, तो म्हणजे शनिवार वाडा. तर पेशव्यांचा एवढा मोठा थोरला वाडा आहे आणि त्याचा आज फक्त जोतं शिल्लक आहे. तर त्याच्या संबंधी अनेक जुने फोटोग्राफ्स आहेत, अनेक जुने नकाशे आहेत, म्हणजे शहरातले आहेत, वाड्याचे आहेत. वाड्याचा म्हणजे एकमेव नकाशा आहे तो मनोईकर इनामदारांचा नकाशा आहे. आता वाड्याची काही वर्णनं मिळतात, यावरून वाडा उभा करता येतोय का नाही या प्रयत्नात मी आहे. तर ते एक पार पडलं तर ते काम होईल. आणि दुसरं काय आहे की माझं काम नेहमी कागदपत्रावर आधारित असल्यामुळे काय आहे की जो कागद हाताला लागेल आणि तो जितका महत्वाचा असेल तसा तुम्ही लवकरात लवकर प्रकाशित करतो. तर तसं एक छत्रपतींच्या संग्रहातली काही मुघल फरमानं महत्वाची आहेत, तर त्याचे जर कागद उपलब्ध झाले तर तेही काम. अशी 2 कामं सध्या डोक्यात आहेत. त्यातलं बघूया काय होईल ते. आणि काय आहे एक शेवटी छोटीशी गोष्ट सांगतो. काय की आमचे नातेवाईक म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत नारोशंकर दिल्लीचे सुभेदार होते त्या काळात. ओके. ते नातेवाईक नारोशंकर हे दाणी मूळचे. तर त्यांचं आमचं डायरेक्ट हे नाही, पण आमच्या चुलत घराण्यातले ते आहेत. दाणींचे 3 आहेत, विंचुरकर, नारोशंकर, राजेबहाद्दर आणि दाणी मूळ थोरली ब्रांच, अशा 3 ब्रांचेस आहेत. म्हणजे माझे पूर्वज एका अर्थानं तिथे पानिपतच्या रणभूमीवर होते आणि माझेच नाही तर आपल्या महाराष्ट्रातले प्रत्येक घरातले पूर्वज, म्हणजे यादीच द्यायची झाली तर आपल्याला तास पुरणार नाही, एवढी आडनावं आपल्याला तिथे मिळतात. मला नारोशंकरांच्या बद्दलच एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला शाहू महाराज दक्षिणेकडे आले आणि जे खेड कडूसची लढाई झाली, त्यानंतर शाहू महाराज दक्षिणेकडे आले आणि आपले नारोशंकरांचे वडिलांचं नाव काय? आपले शंकरपंत ना. नारोशंकर म्हणजे शंकर नाही. मला काय म्हणायचंय, नारोशंकर म्हणजे शंकराजी नारायण. ते शंकराजी नारायणाच्या 1 वर्षाच्या मुलाला सचिवपदी नेमलं, ते नारोशंकर तेच नारोशंकर की वेगळे? ते नाही. शंकराजी नारायण जे होते ना ते पंत सचिव, त्यांचं ते दाणी नाहीत. ते भोरचे. हो, ते भोरचे पंत सचिव. त्यांच्या मुलाचं नाव नारोशंकर होतं. त्यांच्या मुलाचं नाव नारोशंकर, पण ते वेगळं. मला ऍक्च्युली हा प्रश्न होताच माझ्या डोक्यात की कारण नारोशंकर मला वाटते तुमचे जे पूर्वज नारोशंकर ते मला वाटते झाशीला होते. ते झाशी त्यांच्या ताब्यात होते ना बऱ्याच काळासाठी. तर मला असं वाटायचं की कदाचित तेच नारोशंकर हे. इतिहासात एकाच नावाच्या 2 वेगळ्या असू शकतात. नाही, कारण त्यावेळी त्यांचं 1 वर्षाचं वय होतं आणि 1 वर्षाचं वय असताना देखील शाहू महाराजांनी ते सचिवपद त्या मुलाला दिलं असं वाचलेलं मी, म्हणून म्हटलं. तर तुमचे आमचे सगळ्यांचे पूर्वज ज्या रणभूमीवरती लढले आणि काय आहे की आपण ज्यावेळी त्या इतिहासात वाचत बसतो, रात्रंदिवस त्याचा अभ्यास करतो, त्यावेळी ती माणसं आपल्याला दिसायला लागतात. ते काय विचार करतायत, काय बोलत असतील, काय खात असतील, हे आपल्या डोक्यात सतत चालू असतं आणि एका प्रकारे ती माणसं आपल्याशी बोलतात ना. तर असे भाऊसाहेब, शिंदे, होळकर, विंचुरकर, नारोशंकर आणि कितीकांची नावं घ्यावी ना, या सगळ्या लोकांच्या कंपनीत राहणं म्हणजे एक वेगळा आनंद आहे आणि त्याच्यासाठी मी हा सगळा उपद्रव केला आणि ते आता श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो, हे फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही आलात, रणजितजी आणि तुमच्या सगळ्या टीमचे आणि सगळ्यांचे विशेष आभार. तुम्ही वेळात वेळ काढून प्रवास करून इथे आलाय आणि आपण हा कार्यक्रम व्यवस्थित करू शकलो, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. मनोज सर, तुमच्या या इतिहासाच्या शोधयात्रेला आमचा सदैव आम्हाला जसा जमेल तसा आम्ही पाठिंबा देत राहू, जशी जमेल तशी मदत करत राहू. तुमच्या या संपूर्ण यात्रेसाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच. आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात
आमच्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही सगळं पानिपतचं ते चित्र आमच्या डोळ्यांपुढं उभं केलं. त्यानंतर मुघल निशान फरमान याबद्दल सांगितलं. एक मुघलांचं निशान देखील तुम्ही आमच्या व्ह्युअर्ससाठी घेऊन आलात, जे सत्यामध्ये जसं असतं तसं. या सगळ्या गोष्टींसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा आमच्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही पुन्हा कधीतरी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.